हा, ठीक आहे. नमस्कार. मी सौ मृदुला देशपांडे. आज खरं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आले ते दासबोध वाचनाच्या उपक्रमातून. सगळ्यात आधी मी विहंगम टेक्नो हॉलिस्टिकच्या मंगल मॅडमचे आभार मानते की त्यांनी दासबोध वाचन हा ज्ञानगंगा मध्ये आपल्याला हा विषय घेतला. प्रत्येकाला एक एक दशक दिला वाटून. खरं तर आम्ही आमच्या ह्यांनी म्हणजे त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं, त्याप्रमाणे मला 8वा दशक आला. आणि आता त्याचं जे काही मला कळतंय किंवा मी थोडासा प्रयत्न करणार आहे तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगण्याचा म्हणण्यापेक्षा मी प्राध्यापक बेलसरे सरांनी जो लिहिलेला दासबोध आहे, ज्याचं निरूपण केलेलं आहे त्याचं वाचन करणार आहे. चुकून काही बोलल्या गेलं तर ती नक्कीच वरच्या ऊर्जेने करून घेतलेलं आहे असं मी म्हणेल. आज तुम्ही इथं सगळेजण उपस्थित राहिला आहात म्हणून तुमचेही सगळ्यांचे आभार की तुम्ही सातत्य ठेवलेलं आहे दासबोध वाचनाचं उपस्थित राहण्याचं. सगळ्यात आधी मी एक श्लोक म्हणते. मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता जो मी श्लोक म्हटला त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की मला वाटते अंतरित्वा वसावे, म्हणजे वा म्हणजे हे रामरायाकडनं हे दासबोध वाचलं किंवा हे अंतरात्मा. मला वाटते अंतरित्वा वसावे. अंतरात्मा आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहेच आहे, पण वसावे म्हणजे त्याची जाणीव पण व्हावी, हो की नाही. आपण एखाद्या ठिकाणी वसतो असं, म्हणून मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. आता हा दासबोध आपण वाचतोय त्याचाच आहे. बोध व्हावे म्हणजे तू आम्हाला बोध करून दे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज सद्गुरु रामदासा. म्हणजे अपत्यापेक्षाही आमच्यावर छान प्रेम कर आणि आम्हाला हे सगळं समजावून सांग. आता दशक आहे 8वा, त्याचं नाव आहे मायोद्भव नाम. समर्थांनी या दशकाला ज्ञान दशक असं म्हटलेलं आहे. खरं तर आतापर्यंत म्हणजे अमृताताईंनी पण सांगितलेलं आहे की हे समर्थांचा जो सगळा हा दासबोध आहे ना, 7 दशक जे आहेत ना पहिले, तिथपर्यंत दासबोध पूर्ण झालेला आहे. 8व्या दशकापासून आता 8 पासून 20 पर्यंत दशक आहेत सगळे. मग पुढे हे दशक आहे, तर ह्या दशकांमधला जो काही भाग कळलेला नाही म्हणण्यापेक्षा आपण अज्ञानीच आहोत. आपल्याला जितकं ज्ञान म्हणजे विषयच असा आहे की माया ही सृष्टी, हे निर्गुण परमात्मा, हे अज्ञानी म्हणजे आपल्यासाठी खूप अवघड जातं. तर मग हे आणखी वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी उकल करून दाखवलेले, त्यामुळे हे पुढचे दशक आलेले. त्यातला हा 8वा दशक आहे ज्ञान दशक. याच्यामध्ये 10 समास आहेत. त्यातला पहिला समास आहे देवदर्शन, नंतर सूक्ष्म आशंका चे 2 समास आहेत, सूक्ष्म पंचभूत निरूपण ह्याचे 2 समास आहेत, दुष्चित्त निरूपणचा एक समास आहे, मोक्ष लक्षण, आत्मन सिद्ध लक्षण आणि शून्यत्व निरसन, असे हे पुढचे समास आहेत. आता पहिला जो समास आहे तो आहे देवदर्शन. त्याच्या आधी सांगते की ह्या संपूर्ण समासामध्ये दशकामध्ये काय सांगितलेलं, तर ह्या संपूर्ण दशकामध्ये काय सांगितलेलं आहे, देवदर्शनापासून सुरुवात झालेली. म्हणजे ही सृष्टी, देव कोणाला म्हणावं, नंतर ही सृष्टी निर्माण, मग देव देव कोणाला म्हणावं, तर ते आत्म्याला म्हणावं, आत्मा परमात्मा. मग आत्मा परमात्मा मधला फरक सांगितलेला आहे. मग आत्मा परमात्मा हे काय आहेत, मग ती माया काय आहे, मग सूक्ष्म पंचमहाभूते काय आहेत. सूक्ष्म पंचमहाभूते ही कळली की मग आपल्यामध्ये ध्यानधारणा करायची आहे. मोक्ष लक्षण काय आहे, आणि मग शून्यत्व निरसन म्हणजे जेव्हा आपणच ब्रह्म होऊ तेव्हा ते काय होणार आहे, ह्या सगळ्याचं निरूपण ह्या संपूर्ण समासामध्ये आहे, दशकामध्ये आहे. दशक आणि समास याच्यामध्ये माझा थोडासा गोंधळ होतोय. ऍक्च्युली दशक म्हणजे प्रत्येक जे समास आहेत, दशक आहेत, त्याच्यामध्ये 10 समास आहेत. प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. असा 8वा दशक माझा चाललेला आहे आणि त्यातला पहिला समास घेत आहे देवदर्शन. आता देवदर्शन याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या या जगाला कर्मभूमी म्हणतात. येथील निसर्ग नियम असा आहे की जो कष्ट करतो त्याचे कर्म सिद्ध होते, त्याचे हेतू साध्य होतात. कष्ट वाचून देवदर्शन होत नाही असे ते म्हणतात. हे त्यांचे म्हणणे चूक आहे. देवदर्शन म्हणजे आत्मज्ञान.
ज्ञान अनुभव असते. माणसाला येणाऱ्या अनुभवामध्ये स्वस्वरूपाचा अनुभव परमश्रेष्ठ असतो. त्या अनुभवाने परब्रह्म स्वरूप आकलन होते. खरा देव अतिंद्रिय अदृश्य आहे. पंचभूतमय विश्वातील पदार्थासारखा तो नाही. किंबहुना या दृश्य विश्वाचा तो खरा आधार आहे, असे ज्ञान होणे म्हणजेच खरे देवदर्शन समजावे. आता शरीराला कष्ट दिल्याखेरीज देवाचे दर्शन होत नाही, असा चुकीचा समज करून घेऊन सामान्य माणसे वृथा श्रम करतात. बर, जगामध्ये पुष्कळ लहान मोठी तीर्थ आहेत. त्यापैकी काही यात्रा सोप्या, काही कठीण, तर काही फारच कठीण आहे. तीर्थयात्रा केल्याने पुण्य संचय होतो हे खरे, परंतु त्या सर्वच्या सर्व तीर्थयात्रा करणारा असा जगात कोण आहे? तीर्थयात्रा करीत माणूस जन्मभर फिरला तरी तीर्थे संपणार नाही. आता आपल्याला माहितीये, पहिलं काय सांगितलेलं आहे की कष्ट केले वाचून देवदर्शन होत नाही, म्हणून आपण अनेकदा उपास तापास करतो. उपास तापासांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. अगदी निर्जला एकादशी पासून ते मिठाचे चतुर्थी करण्यापर्यंत सुद्धा वेगवेगळे उपास आहेत. मग यामध्ये काय करतो आपण? शरीराला कष्ट देतो आणि आपल्याला असं वाटतं हे कष्ट दिल्याने आपल्याला देवदर्शन होईल. पण हा समज चुकीचा आहे, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आता ते कसं, ते पुढे हे करूयात. आता नाना तीर्थे थोरे थोरे सृष्टीमध्ये पारे, सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके. ऐसी तीर्थे सर्व ही करी, ऐसा कोण रे संसारी, फिरो जाता जन्मवरी, आयुष्य पुरेना शिरा. आता म्हणजे यांनी सांगितलं की खूप जगामध्ये भरपूर तीर्थ आहेत. आता आम्ही ज्या साताऱ्यामध्ये आम्ही राहत आहोत, तर इथंच किती तीर्थ आहेत. आमच्या लगेचच उशशी सज्जनगड आहे. तिथून पुढे गेलं की केदारनाथ आहे. तिथून पुढे गेलं की घाटाई देवी आहे. त्याच्या पुढे अजून गेलं की पाचगणीच्या जवळ कुसुंबीची देवी आहे. तिथून अजून पुढे खाली गेलं वाईच्या तिथं वाईचा गणपती. तिथून पुढे गेलं की मांढर देवी. आता मी फक्त एकच दिशा धरली तरी सुद्धा मी एवढी नावं सांगितली. यातली काही गाळली सुद्धा गेलेली आहे. मग अशी तीर्थ बरीच आहेत. आता आपण अष्टविनायक म्हटले तर 8 गणपती, देवी म्हटल्या तर 3.5 पीठ देवीची. म्हणजे प्रत्येक देवाचं महत्व वेगळं, त्या त्या ठिकाणचं त्या त्या तीर्थाचं महत्व वेगळं. पण ही एवढी जर समजा तीर्थ करायची झाली तर आपल्याला शक्य आहे का? तर ते म्हणतात की एवढी जर समजा सगळी तीर्थ करायची झाली, तेव्हाच आपल्याला तिथला पुण्य संशय, म्हणजे तीर्थयात्रा केल्याने पुण्य संचय होतो हे खरे, परंतु सर्वच तीर्थयात्रा करणारा जगात कोणी आहे का? म्हणजे हे फक्त महाराष्ट्रापुरतं आपण म्हटलो, अशी भारतभर पण किती तीर्थयात्रा करीत माणूस जन्मभर जरी फिरला तरी तीर्थ यात्रा संपणार नाही. देवाचे दर्शन घ्यावे ही गोष्ट खरी, पण खरा देव आहे तरी कसा? जगात पाहिले तर देवांना तोटा नाही. ज्याची इच्छा पुरली तो आपल्या दैवतांचे बंड वाढवतो. आता हे बघा, ज्याची इच्छा पुरली तो आपल्या दैवतांचे बंड वाढवतो. आता देवतांचे बंड कसे वाढवलं जातं? साधा हे करूयात की एखादा देव नवसाला पावला की एखादी व्यक्ती सांगते की अगं मी तिथं गेले होते, तिथं मी असं असं बोलले, लगेच फळाला आलं की झालं. ती मैत्रीण सुद्धा काहीतरी, प्रत्येकाला अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात. मग त्यामुळे आपल्याला सोप्या पद्धतीने अडचण कशी पटकन बरी होईल म्हणून आपण असे नवस वगैरे बोलत असतो. मग त्यामुळे त्यांनी सांगितलेले ज्याची इच्छा पुरली तो आपल्या दैवतांचे बंड वाढवतो आणि त्याप्रमाणे मग ते त्या दैवताचं बंड वाढवलं जातं. आता बंड वाढवणे म्हणजे, आता तुम्हाला अजून एक सांगते की म्हणजे माझ्या लहानपणी माझी आई काही मार्गशीर्षाचे गुरुवार करत नव्हती, अजूनही ती करत नाहीच. पण तेव्हा मार्गशीर्षातले गुरुवार हा प्रकार कुठंच नव्हता. हळूहळू तो वाढत गेला म्हणजे एकीला त्यातून चांगली अनुभूती आली, काहीतरी मिळालं म्हणून तिने दुसरीला सांगितलं, दुसरीने तिसरीला सांगितलं, असं प्रकार तो वाढत गेला. आता ह्यात थोडंसं व्यापारीकरण पण पुढे पुढे होत गेलं. सुरुवातीला फक्त कलशावरती 5 पानं ठेवली जात होती, नंतर ती 5 फळांची पानं झाली. आता काय झालंय, आता त्या कलशाला नाग डोळे वगैरे मिळायला लागले. काही वर्षापर्यंत ते होते, ते मिळायचे गुरुवारच्या आधीच, बरोबर ते फळवाले ते 5 जुड्या पानांची जुड्या वगैरे घेऊन बसत आहेत. आता ह्या वर्षी तर काय झालं, त्या कलशाला एक छान वस्त्र सुद्धा आलं. खूप छान, म्हणजे पूजा दिसताना देखणी दिसायला लागली. पण ह्याच्यामध्ये काय झालं, दैवतांचं बंड वाढवलं, म्हणजे त्यातला भाव बाजूलाच राहिला, हो की नाही? आपण हे बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त वळत गेलेलो आहे. विश्वाचा आधार असणारा, त्यामुळं दैवतांचं म्हणजे देवाची पूजा अर्चना करावी, नाही करावी असं म्हणणं नाही, पण त्याचं दैवतांचं बंड वाढवणे योग्य नाही. विश्वाचा आधार असणारा थोरला देव शोधणारा माणूस क्वचितच आढळतो. आता थोरला देव आलं लक्षात, म्हणजे हा देव नाही असं समर्थांचं
म्हणणं आहे. देव आकलन होण्यास जर कठीण आहे तर त्याचे स्वरूप कसे आहे, त्यास ओळखण्याचा मार्ग कोणता हे समजणं आवश्यक आहे. हे अपरंपार विश्व व त्यातील अनंत प्रकारचे जीव प्राणी ज्याच्या सत्तेमुळे निर्माण होतात व जगतात तो खरा देव होय. देवाच्या सत्तेने सगळे दृश्य विश्व तकते, परंतु स्वतः देव मात्र अदृश्य व नामरूप विरहित आहे. हाच मोठा चमत्कार आहे. आता हे बघा, काही ओव्या वाचून दाखवते ज्याच्यामध्ये, आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे ठाई पडे श्रीराम. देव कोण असे म्हणावे कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोली जेल श्रीराम. जेणे केले चराचर, जेणे केले चराचर, केली सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे श्रीराम. तेने केल्या मेघमाळा, ऐका, तेने केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिधले रवी मंडळा, जया देवे श्रीराम. या ओव्या सोप्या आहेत समजायला, म्हणून मी ओव्या वाचते. अर्थ न सांगता सुद्धा तुम्हाला त्या कळणार आहेत. ज्याची मर्यादा सागारा, जेथे स्थापिले फणीवरा, जया चेनी गुणे तारा, अंतरिक्ष श्रीराम. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले तीन लोक तिनी, तया नाव देव श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि हर, हे जयाचे अवतार, तेची देव हा निर्धार, निश्चयेसी श्रीराम. या विश्वामध्ये घटना घडतात. घटना घडणे हे कार्य आहे. प्रत्येक कार्याला कारण अवश्य असते. आता ह्याच्यामध्ये इथून पुढे ते भेद सांगणार आहे. ज्या द्रव्यामध्ये बदल घडून कार्य दिसू लागते त्या द्रव्यास उपादान कारक म्हणतात. माती हे मडक्याचे, पाषाण हे मूर्तीचे, पाणी हे बर्फाचे आणि कापूस हे वस्त्राचे उपादान कारक आहे. म्हणजे आता देव कसा निर्माण झाला किंवा देव कसा वेगळा आहे हे सांगतात, म्हणजे देवाबद्दल सांगतात. म्हणून यासाठी त्यांनी काय दिले, माती हे मडक्याचे, म्हणजे मडकं बनवण्यासाठी माती हा कच्चा माल आहे, मूर्तीसाठी पाषाण हा कच्चा माल आहे, बर्फासाठी पाणी हे कच्चा माल आहे, वस्त्रासाठी कापूस. म्हणजे कापूस, पाणी, पाषाण, माती हे काय झाले, उपादान. उपादान म्हणजे जे कच्चा आहे माल त्याला उपादान कारण होय. द्रव्यामध्ये बदल घडून येण्यासाठी हालचाल होण्यास व त्या हालचालीला निश्चित दिशा लागण्यास जी शक्ती मार्गदर्शन करते तिला निमित्त कारण म्हणतात. आलं लक्षात. कुंभार हे मडक्याचे. आता कुंभाराने काय केलं, मातीपासून मडकं बनवलं, म्हणजे कुंभार काय झाला, निमित्त कारक झाला. शिल्पकार हे मूर्तीचे, कोष्टी हे वस्त्राचे निमित्तकारक आहे. शिल्पकाराने ती मूर्ती बनवली म्हणून तो शिल्पकार. म्हणजे पाथरवट काय झाला, पाथरवटनी ती पाषाणापासून मूर्ती केली म्हणून पाथरवट हा निमित्तकारक झाला. विश्व त्यानेच बनलेले आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे बनलेले आहे. या ज्ञानीपणाच्या भूमिकेवर कार्यकारण अभिन्न असते. पण दृश्य विश्वाकडून विचार केला तर पंचमहाभूते विश्वाचे उपादानकारक. आता लक्षात आलं, पंचमहाभूते विश्वाचे उपादानकारक. म्हणजे विश्वासाठी कच्चा माल काय सांगितलेला आहे, पंचमहाभूते सांगितलेला आहे. व ईश्वर विश्वाचे निमित्तकारक आहे, आणि ईश्वर हा निमित्तकारक आहे. म्हणजे ईश्वराने काय बनवलेलं आहे, हे विश्व बनवलेलं आहे. ईश्वराने विश्वाची निर्मिती केलेली आहे. ती कशाच्या साह्याने केलेली आहे, पंचमहाभूतांच्या साह्याने केलेली आहे. ही बुद्धीची भूमिका आहे. या भूमिकेमध्ये उपादानकारक कार्यापासून अभिन्न असते, परंतु निमित्तकारक कार्यापासून सदैव भिन्न राहते. आता ह्याच्यामध्ये त्यांना काय सांगायचं आहे, हा विभिन्न म्हणजे एकरूप झालेला आहे का. कुंभाराने मातीचं मडकं बनवलं, मातीचं मडकं बनवलं, बरोबर आहे. पण मडकं म्हणजे कुंभार झाला का, नाही झाला. पाषाणापासून मूर्ती बनवली, कोणी बनवली, पाथरवटाने. म्हणजे पाथरवट म्हणजे काही ती मूर्ती आहे का, नाही. त्याचप्रमाणे ह्या ईश्वराने काय केलं, विश्वाची निर्मिती केली, हो की नाही. आणि त्या विश्वाची निर्मिती केलेली, म्हणजे हे विश्व म्हणजेच ईश्वर आहे का, तर ईश्वराचा अंश आहे तिथे.
विश्व निर्माण झाल्यावर आता हे बघा इथे दिलेले कुंभार मातीची भांडी घडवतो. भांडी घडवण्यापूर्वी तो असतोच. कुंभार हा काही मडकी बनत नाही. त्याचप्रमाणे विश्व निर्माण करणारा देव विश्वाच्या आधीपासूनच असतो. विश्व निर्माण झाल्यावर तो वेगळाच राहतो. म्हणून पृथ्वीवरील पाषाण म्हणजे काही देव नव्हे. कारण ह्या विश्वामध्येच दगड म्हणजे दगड पाषाण वगैरे येतात आणि मग त्या विश्वामधल्या त्या पाषाणापासून आपण देव बनवतो. तर त्यांचं काय म्हणणं आहे समर्थांचं, म्हणून पृथ्वीवरील पाषाण म्हणजे काही देव नव्हे. आता मग देव म्हणजे काय? आता आता देवाचे खरे स्वरूप कसे ते सांगतात. सगळे दृश्य विश्व, सर्व दृश्य पदार्थ मिथ्या आहे, नाशवंत आहे. त्यास पायाभूत असणारे अमृत तत्व म्हणजे देव होय. सगळे दृश्य पदार्थ नाश पावले तरी जे जसेच्या तसे टिकते तो देव होय. आलं लक्षात? आता हे सगळे पदार्थ म्हणजे आता नाश पावतात म्हणजे सगळ्या हे बघा आपली ही पंचमहाभूते ही सगळी झाडं आहेत, ते जळून खाक होऊन जातात. आपला सुद्धा देह आहे तो विरून जातो, पण आपला आत्मा जो आहे तो दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होऊन जातो. त्याचप्रमाणे सगळे हे दृश्य पदार्थ नाश पावले तरी जे आता ब्रह्म नाश पावते का? म्हणजे ईश्वर तत्व नाश पावते का? नाही पावते. ते जसेच्या तसेच टिकते, म्हणून तो देव आहे. हे दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरूप तेवढे खरे आहे. त्याच्या पलीकडे परमात्मा असतो. अंतरात्मा सर्वांच्या आत बाहेर व्यापून असतो. जीवाच्या अंतर्यामी स्वरूप असते तो आत्मा. चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून असतो तो अंतरात्मा आणि विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो परमात्मा. एकच सद्वस्तू जीव जगत यांच्या उपाधीमुळे नावाने भिन्न वाटते, तशी ती नाही. या शुद्ध आत्मस्वरूपाला देव असे म्हणावे. आता आत्मा आणि परमात्मा आपल्या आतमध्ये जो असतो त्याला आत्मा म्हटले जातं आणि संपूर्ण चराचरामध्ये जो आहे तो परमात्मा. अशा रीतीने देव म्हणजे थोडक्यात देवाला कुठं बघायचं आहे? मूर्तीमध्ये बघायचं नाही. मग तुम्ही म्हणाल भक्ती करायची नाही का? नाही, भक्ती करायची. भक्ती हा एक मार्ग आहे आपल्या देवापर्यंत जाण्याचा, म्हणजे आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग आहे. फक्त त्याचं अवडंबर माजवायचं नाही. अशा रीतीने देवपणाचे सविस्तर वर्णन झाले. ते ऐकून श्रोता विचारतो की मूळ भगवत स्वरूप निर्गुण आहे. भगवंताने चराचर रचले असे म्हटले तर त्याच्याकडे कर्तेपण येते. कर्तेपण हा गुण आहे. निर्गुणाला गुण कसा लावता येईल? मग सगुण की निर्गुण? विश्वाचा करता कोण? त्याची ओळखीची खूण कोणती? यावर उत्तर म्हणून ब्रह्मस्वरूपात माया कशी उद्भवली याचे विवेचन पुढे आलेले आहे. म्हणजे पुढील समासामध्ये त्यांनी देवाचे देव पण कसे झाले, भगवंतांनी हे सगळं विश्व कसे निर्माण केलेले आहे ते सांगितलेले. त्यामुळे हा पहिला देवदर्शन हा आपला समास संपलेला आहे. दुसरा समास जो आहे त्याचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. आता नावामध्येच आहे सूक्ष्म. सूक्ष्मचं काही सांगायला नको. आशंका म्हणजे आपल्या मनातील जे संशय आहे त्याचे निरूपण. आता ह्या समासामध्ये काय सांगितलेलं आहे? तर परमार्थामध्ये केवळ बुद्धीच्या जोरावर परमात्म वस्तूंचे स्वरूप निश्चित करता येत नाही. त्यासाठी आत्मज्ञानच आवश्यक असते. ज्ञानी पुरुषाला हे दृश्य विश्व जसे असून नसल्यासारखे वाटते, तसे अदृश्य परब्रह्म आपल्याला असून नसल्यासारखे झाले आहे. आता बघा, ज्ञानी पुरुषाला हे दृश्य विश्व, ज्ञानी म्हणजे ज्याला परब्रह्माचे ज्ञान झालेले अशी व्यक्ती. ज्ञानी पुरुषाला हे दृश्य विश्व जसे असून नसल्यासारखे वाटते, तसे अदृश्य परब्रह्म आपल्याला परब्रह्म दिसलेला आहे का? अजून नाही दिसलेला. अदृश्य परब्रह्म आपल्याला असून नसल्यासारखे झाले आहे. ज्ञानी पुरुषाचा अनुभव सर्वस्वी खराच असतो, परंतु आपला अनुभव सर्वस्वी खोटाच नसतो. म्हणून मूळ अविकारी ब्रह्मापासून विकारी नाशवंत दृश्य विश्व निर्माण झालेच कसे हे अद्वैत वेदांताला सांगणे भाग पडते. निर्गुण ब्रह्म निष्क्रिय व निर्विकार आहे असे जर मानले तर त्याने हे सगुण सक्रिय आणि सविकारी विश्व कसे निर्माण केले असे म्हणता येत नाही. निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व यांचा संबंध उकलण्याचा प्रयत्न केला तर ज्या अडचणी पुढे उभ्या राहतात त्याचे वर्णन या समासामध्ये आढळते.
काय या समासामध्ये निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व यांचा संबंध उकलण्याचा प्रयत्न करण्यासाठी ज्या अडचणी उभ्या राहतात त्याचे वर्णन या समासामध्ये आढळते. श्रीराम मागो श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर श्रीराम त्याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे श्रीराम आदि एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया श्रीराम. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले जग हा ब्रह्मावरचा विवर्त आहे. आता विवर्त म्हणजे काय तर विवर्त म्हणजे संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळी एक अशी रस्त्यामध्ये दोरी पडलेली आहे. आता संध्याकाळच्या वेळी कसं तिन्ही सांजेला ना उजेड असतो ना अंधार असतो असं ते वेगळा प्रकाश असतो म्हणजे तो पूर्ण प्रकाशही नसतो पूर्ण अंधार पण नसतो. यामध्ये ती दोरी त्या व्यक्तीला काय म्हणून भासते तर तो साप म्हणून भासतो. मग तो सगळ्यांना बोलवतो तोपर्यंत लोक बॅटरी वगैरे घेऊन येतात आणि त्या सापाला मारण्यासाठी बघतात तर ते काय निघतं ती दोरी निघते. म्हणजे तो भुजंग न निघता ते काय निघतो तो ती दोरी निघते. म्हणजे हा काय झाला विवर्त झाला. म्हणजे जे आहे तसं दिसत नाही. जे आहे म्हणजे त्याला भास होणे भास झाला ना दोरीपासून त्याला काय झाला तो भास झाला. त्याला काय म्हटलेलं आहे विवर्त रूप भासे तेथे माया मिथ्या भान. मिथ्या भान म्हणजे असत्य. तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे. विवर्त हा शब्द अनेकदा येणार आहे म्हणून मी आता विवर्ताचं हे केलेलं आहे. आधी एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म जाली मूळ माया. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या ब्रह्माच्या ठिकाणी विवर्त रूप माया उत्पन्न झाली. ती खरी असून देखील खरेपणाने भासू लागली. ती खरी नसून देखील ती माया ही खरी नसून देखील खरेपणाने भासू लागली. आता इथं त्यांनी तिन्ही सांजेला तो हे दिलेला आहे. दृष्टीचा भ्रम होऊन दोरीवर सापाचा भास होतो त्यास विवर्त असे म्हणतात. मी आत्मा आहे हे विसरून मी देहच आहे अशी भावना होणे यास विवर्त असे म्हणतात. अविद्येमुळे हे घडून येते. सर्वत्र परमात्म स्वरूप भरलेले असतात ते झाकले जाऊन तेथे दृश्य व अशाश्वत विश्व दिसू लागते त्यास विवर्त असे म्हणतात. मायेमुळे हे घडून येते. मूळ एक परब्रह्म तेवढे होते ते नित्यमुक्त निष्क्रिय व सर्वश्रेष्ठ असते. त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नसलेली व अत्यंत अशी सूक्ष्म मूळ माया उत्पन्न झाली. आता ऐका मूळ एक परब्रह्म तेवढे होते ते नित्यमुक्त निष्क्रिय व सर्वश्रेष्ठ असते. त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नसलेली व अत्यंत सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली. आता मूळ माया उत्पन्न झाली कुठं झाली तर ती परब्रह्मामधून निर्माण झाली. म्हणजे ती परब्रह्मामध्ये होती तर कशी होती सूक्ष्म होती. तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. आता सूक्ष्म मग ती बाहेर कशी आली परब्रह्मामधून माया बाहेर कशी आली असा इथं प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठी कसं आपल्याकडे कोणाचं लग्न वगैरे ठरलेलं असेल की आपण काय करतो एक मंगलाष्टक कोणाला तरी बनवायला सांगतो. तर ते मंगलाष्टक बनवणाऱ्या काही जण फार एक्सपर्ट असतात. मग आपण एखादीचं नाव सांगतो की त्यांच्याकडे जा आणि त्या तुम्हाला मंगलाष्टक बनवून देईल. मग ते आपल्याला माहिती विचारतात हे नाव सांगा ते नाव सांगा त्या मुलीचे गुण वगैरे हे करतात आणि आपण तिथं बसतो आणि त्या लगेचच काय करतात तिथं ही एक मंगलाष्टका आपल्याला तयार करून देतात. आता मूळ परब्रह्मामध्ये मूळ माया आता ह्या याच्यामध्ये काय झालं त्या बाईंच्या अंगी कविता होती. ती कुठे होती आतमध्ये होती सूक्ष्म रूपाने होती. तिला व्यक्त रूप कसं आलेलं आहे जेव्हा आपण त्यांना सांगितले की आम्हाला तुम्ही एक मंगलाष्टक करून द्या. म्हणजे ती सूक्ष्म कविता किंवा ती सूक्ष्म मंगलाष्टक त्यांच्या आतमध्ये होती. ती अव्यक्त म्हणजे व्यक्त नव्हती. तिला व्यक्त कसं केलं गेलं जेव्हा आपण सांगितले तसं. त्यामुळे येथे सुद्धा परब्रह्मामध्ये जी मूळ माया आहे ती या पद्धतीने बाहेर आलेली आहे. आधी एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. म्हणजे इथं मूळ माया सूक्ष्म रूपाने बाहेर आलेली आहे. मुळात सर्वांच्या आधी एक परब्रह्म असते ते नित्यमुक्त असते. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नसतो. त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते. तिच्यात बीज रूपाने
जीव वास करतो. यावर श्रोता शंका काढतो की परब्रह्म जर निराकार आणि निर्विकार आहे तर त्याच्या ठिकाणी मायेचा खटाटोप कसा होणार? हं? एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिय निर्विकार तेथे माया ओडंबर कोठून झाली श्रीराम. ब्रह्म अखंड निर्गुण येथे इच्छा धरी कोण निर्गुण सगुणे विण इच्छा नाही श्रीराम. मुळी असेची ना सगुण म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणे परी श्रीराम. निर्गुणाची गुण आले, बघा, निर्गुणाची गुण आले ऐसे जरी अनुवादेले लागो पाहे येणे बोले मूर्खपणे. मुळी असेनाच सगुण. आता आपण देवाला काय म्हणतो? देव काय आहे? निर्गुण आहे. मुळी असेना सगुण, म्हणून हे नाम निर्गुण. आता त्याला इथं त्यांनी हे केली ना, आपण काय म्हटलं? माया निर्माण झाली म्हणजे तो काय झाला? सगुण झाला. म्हणजे माया निर्माण झाली. सगुण असेल तरच त्याच्यामध्ये माया, निर्गुण असेल तर होणार नाही. तेथे झाले सगुण कोणेपरी. मग हे सगुण कसं झाले? निर्गुणाचे गुण आले. आता आपण देवाला काय म्हणतो? निर्गुण म्हणतो. निर्गुणाची गुणा आले. आता निर्गुणाची गुण आले म्हणजे काय? निर्गुणच सगुण कसं काय झालं? ह्यासाठी असं सांगता येईल, एक मुलगी आहे, आईची ती मुलगी आहे, वडिलांची ती मुलगी आहे, मात्र भावाची ती काय झालेली आहे? बहीण झालेली आहे. नवऱ्याची ती बायको झालेली, नंदेची वहिनी म्हणजे ती नणंद झालेली आहे. म्हणजे ती एकच मुलगी आहे, पण ती एवढ्या एवढ्या सगळ्यांनी एवढी सगळी नावं तिला आहेत. म्हणजे ती काही झाली का? म्हणजे ती कोणाची काही झाले का? ती तीच आहे. वडिलांसाठी ती मुलगी आहे, भावासाठी ती बहीण आहे, नवऱ्यासाठी ती पत्नी आहे, मुलांसाठी ती आत्या आहे, मुलांसाठी ती आई आहे. म्हणजे ती एकच व्यक्ती आहे, पण ती काही झाली का? ती काही झाली नाही. ती तीच आहे, फक्त तिची नावं बदलत गेली आणि तिच्या भूमिका बदलत गेलेल्या. त्याचप्रमाणे निर्गुणाची गुणा आले म्हणजे निर्गुण जे आहे तेच सगुण झाले. ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपणे. आता तेच म्हणतात बरं का, हे असं जर समजा म्हटलं तर हे कसं आहे? हे मूर्खपणाचं लक्षण आहे. एक म्हणती निरा वेव करून अकर्ता तो देव त्याची लीला बापुडे जेव काय जाणती. एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे याचा महिमा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे श्रीराम. उगाच महिमा सांगती शास्त्रात्र अवघा लोपती बळेच निर्गुण असं म्हणती करुणी अकर्ता श्रीराम. मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकर्ता करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या श्रीराम. आता देव पाहो सृष्टी करता तरी एव पाहे सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. आता ह्याच्यामध्ये सतत निर्गुण आणि सगुण, आता ह्याच्यामध्ये भेद सांगितलेला आहे. परमेश्वराच्या इच्छेने हे विश्व जन्मास आले असे बहुतेक लोक म्हणतात. परमेश्वर तर निर्गुण आहे, त्या निर्गुणामध्ये ही इच्छा कशी उत्पन्न झाली हे काही त्यांना सांगता येत नाही. अशा रीतीने देवाची इच्छा हा पक्ष सदोष आहे. त्यानंतर अनेक गुंतागुंतीच्या अडचणी कशा निर्माण होतात याचे वर्णन करतात. मग एवढे हे विश्व कोणी केले? का ते आपोआपच रचले गेले? देव जर त्याचा करता नाही तर मग हे उभारले गेले तरी कसे? देवाशिवाय जर हे विश्व उभारले गेले असेल तर मग देवाला अस्तित्वच उरत नाही. अखेर देव नाहीच असे म्हणण्याचा प्रसंग येईल. देव विश्वरचनेचा करता मानला तर तो सगुण म्हणावा लागतो. मग देव निर्गुण आहे हा सिद्धांत लोपून जातो. देव खरोखरच निर्गुण आहे असे म्हटले तर या विश्वाचा करता कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कर्तेपणा राहण्यासाठी सगुणपणा लागतोच, पण सगुणपणा नाशवंत असल्याने कर्तेपणा असलेला देव देखील नाशवंत होतो. आता लक्षात आलं? म्हणजे जर समजा देवाला आपण सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं हा प्रश्न आहे. म्हणजे इथं समर्थांना जो प्रश्न पडलेला आहे, जो बेलसऱ्यांना जो प्रश्न पडलेला आहे, तो संत श्री ज्ञानेश्वरांनाही पडलेला होता. ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे, तुझं सगुण म्हणू तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. पुढची ओळ जास्त महत्वाची. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुण म्हणू एकू गोविंदू रे.
आलं लक्षात? म्हणजे इथं ज्ञानेश्वरांनी पण सांगितलं की अरे तुला सगुण पण म्हणता येत नाही, निर्गुण पण म्हणता येत नाही, तू सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे. हा प्रश्न इथं समर्थांना सुद्धा पडलेला आहे. त्यामुळे सगुण निर्गुणामध्ये न जाता आपण आता पुढच्या भागामध्ये जाऊया. माया सगळे काही करते तर भक्तांचा उद्धार करणारा देव म्हणून कोणी आहे का नाही हा संदेह उत्पन्न होतो. देव असून त्याची सत्ता मायेवर चालत असेल तर तो माया नाहीशी करू शकेल. असे नसेल तर अज्ञानी जीवांना मायेपासून कोण सोडविल? आता तो परमेश्वर कसा आहे, मायेचा व त्याचा संबंध काय आहे हे विस्ताराने सांगणे जरुरी आहे. ईश्वर आहे, त्याची माया आहे, परस्परांचा संबंध आहे, हे जरी मान्य असले तरी नाना प्रकारचे लोक नाना प्रकारची परस्पर विरुद्ध मते कशी प्रतिपादन करीत असतात आणि अखेर प्रश्न निकालात निघत नाही तो नाहीच. याचे सविस्तर वर्णन आता ऐका. कोणी म्हणतात की माया देवानेच केली आहे म्हणून तिचा एवढा मोठा विस्तार झाला. देवाला इच्छा झाली नसती तर माया निर्माण देखील झाली नसते. कोणी म्हणतात की माया प्रत्यक्ष दिसते तेव्हा ती नाही म्हणून चालत नाही. माया ही ईश्वराची अनादी शक्ती आहे. कोणी म्हणतात माया जर खरी मानली तर ती ज्ञानाने नाश पावली नसती. ज्ञानाने तिचा नाश होतो म्हणून खऱ्याप्रमाणे दिसली तरी ती खरी नाही. कोणी म्हणतात की माया जर स्वाभाविकपणे खोटी आहे तर जीवाच्या उद्धारासाठी साधन करण्यासाठी आवश्यकता नाही. पण माया नाहीशी व्हावी म्हणून भगवंताने भक्तीचे साधन सांगितलेले आहे. कोणी म्हणतात की माया वास्तविक मिथ्याच आहे, पण जीवास अज्ञान रूपी संनिपात ज्वर आला आहे त्यामुळे त्यास भय वाटते, चिंता वाटते. जीवाने जर साधन रूपी औषध घेतले तर हे सारे दृश्य मिथ्या म्हणून अनुभवास येते. मायेच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी अनंत साधने सांगितलेली आहे. तिच्याविषयी नाना प्रकारच्या मतांचा गोंधळ आहे. इतके करूनही तिला सोडून बाजूला सरता येत नाही. अशा या मायेला खोटे कसे म्हणावे? हे जरी खरे असले तरी योगशास्त्रे, वेद शास्त्रे व पुराणे आणि अनेक तत्वचिंतक निरूपणकार माया मिथ्या आहे असे म्हणतात. माया खरी नाही असे म्हटल्याबरोबर माया नाहीशी झाली अशी वार्ता कधी कोणी ऐकली नाही. उलट तिला मिथ्या म्हटले तरी ती आपल्या बरोबरच राहते. माया खरी नाही असे म्हणणारा आधी तिचे अस्तित्व मानतो, मग ती खरी नाही असे नुसते म्हणतो. अशा म्हणण्याने काही ती नाहीशी होत नाही. म्हणणाऱ्या जीवाला ती लपेटूनच असते. ज्याला आत्मज्ञान नसते आणि जो संतांना ओळखू शकत नाही त्या माणसाला मायेच्या मिथ्यापणाची जाणीव खरी वाटते. माया खरी नाही हे ज्ञान खरे आहे असे त्यास वाटते. ज्याच्या मनाचा जो दृढ भाव असतो त्याचा परिणाम त्याच्यावर घडतो. जो आरशात पाहतो त्या स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. मायेच्या बाबतीत तसेच आहे. मायेविषयी ज्याची जी भावना असते त्या भावनेप्रमाणे माया त्याला दिसते. कोणी म्हणतात की माया मुळीच नाही. हे सगळं जे आहे ते परब्रह्म आहे. तूप पातळ असो किंवा घट्ट असो, तुपाचा एकपणामध्ये फरक पडत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म अदृश्य राहिले काय किंवा दृश्य स्वरूपात दिसले काय, मूळ परब्रह्मामध्ये मुळीच फरक पडत नाही. अशा रीतीने म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये माया आणि परब्रह्म, माया आहे किंवा माया नाही याच्यावरती अनेक वाद होतात. तर ह्याच्यासाठी त्यांनी काही हे केलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहे. सुवर्णी दृष्टी घालिता मुळीच आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता सोनेची असे. म्हणजे सुवर्णामध्ये जर समजा आपण सोन्याचे सुवर्ण बघितले, सोन्याचे दागिने बघितले तर दागिन्यांमधलं आणि सोनं हे दोन्ही मिळून सोनच आहे की नाही. मुळीच सोन्याची हे व्यक्त जड एकदेशी पित अपूर्णास पूर्णास अपूर्णांचं दृष्टांत केवी घडे. दृष्टांत तितुका एकदेशी देणे घडे कळयासी सिंधू आणि लहरसी भिन्नत्व कैसे. आता नदीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये येणाऱ्या लाटा आणि नदी एकच आहेत की नाही, म्हणजे ते पाणीच आहे ना.
उत्तम मध्यम कनिष्ठ, एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे श्रीराम. कैसा सिंधू कैसी लहरी, अचळास चळाची सरी, साचा एवी ओडंबरी मानूच नये श्रीराम. आता म्हणजे हे काय सांगितलेलं आहे त्याचा मी अर्थ सांगते. सागराच्या दृष्टीने पाहाव, अहो कसला समुद्र आणि कसला त्यावरील लाटा. वास्तविक ब्रह्म अचल आहे. त्या अचलाला चल असणाऱ्या सतत बदलणाऱ्या समुद्रांचा दृष्टांत देणे बरोबर नाही. त्यावर कोणी म्हणतात की जादूगार आपल्या कल्पनेने लोकांपुढे अनेक भास निर्माण करतो, त्याप्रमाणेच हे आहे. ते काही खरे नसतात, पण एरवी हे सगळे ब्रह्मच आहे. अशा रीतीने एकमेकांमध्ये पुष्कळ वाद चालतात, तरी मूळचा प्रश्न तसाच बिन उत्तराचा राहून जातो. तेथे देखील मूळची शंका तशीच राहून गेली. तिथे निरसनात लक्ष देऊन ऐकावे. माया खरी नाही हे कळले, पण ती ब्रह्मामध्ये निर्माण कशी झाली. आता आधी एक मिनिट, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माया म्हणजे काय हे अमृताताईंनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी इथं माया म्हणून काय आहे ते सांगितलेलं नाहीये. माया खरी नाही हे कळले, पण ती ब्रह्मामध्ये कशी निर्माण झाली हे सांगता आली पाहिजे. माया निर्गुणाने निर्माण केली असे म्हणावे तर मुळातच मिथ्या आहे. आधी निर्गुण काही निर्माण करीत नाही, आणि त्यात जे मिथ्याच आहे ते तर निर्गुण निर्माण करते म्हणणे अगदीच अयोग्य आहे. काहीच नाही असा मिथ्या शब्दाचा भावार्थ आहे. काहीच नाही असा मिथ्या शब्दाचा भावार्थ आहे. का जे नाहीच नाही ते कोणीतरी निर्माण केले असे म्हणणे बरोबर नाही. निर्गुण ब्रह्म मुळीच नसलेली माया निर्माण करते हे अघटितच वाटते. निर्गुण ब्रह्म मुळीच नसलेली, आपण मायेला काय म्हणतोय, मिथ्या म्हणतोय, म्हणजे माया नाही. पण आता इथं काय सांगतोय की तिला निर्माण केलेले कोणी निर्माण केलेले, निर्गुण ब्रह्माने निर्माण केलेले आहे हे अघटितच वाटते. अघटित ते पहा, निर्माण करणारा करता मुळात निराकार, आणि निराकार म्हणजे त्याला आकार नसलेला, आणि त्याने जे निर्माण केले ते सगळे मिथ्या आहे. हे सगळे काहीतरी विलक्षण वाटते. असे जरी असले तरी श्रोत्यांचे निरसन करायला हवे. ह्याचे निरसन पुढच्या ह्याच्यामध्ये आहे. आता आपला दुसरा समास पण संपलेला आहे. तिसरा समास सुरू होत आहे. तिसऱ्या समासाचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. म्हणजे ह्याच्या नावामध्येच आलेलं आहे की आपल्या मनामध्ये ज्या आशंका आहेत त्यांचं निरूपण या समासामध्ये, तिसऱ्या समासामध्ये केलेलं आहे. प्रस्तुत समासात प्रश्न असा आहे की ब्रह्मज्ञानी पुरुषाला जिकडे तिकडे केवळ ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची अनुभूती येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषाला जिकडे तिकडे केवळ ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची अनुभूती येत नाही. अज्ञानी पुरुषाला त्याच ब्रह्मस्वरूपामध्ये दृश्य जगाची अनुभूती येते. आता आपल्याला काय दिसतं, ही झाडं आहेत, ही घरं आहेत, ही नदी आहे, हे डोंगर आहेत, हे काय दिसते आपल्याला, हे दृश्य जग दिसते. कोणाला दिसते, आपल्याला दिसते. म्हणजे कोणाला दिसते, अज्ञानी पुरुषाला. म्हणजे जरी इथं पुरुष म्हटलं तरी ते स्त्रिय म्हणून असं सुद्धा आहे, म्हणजे अज्ञानी पुरुषाला. मात्र ब्रह्मज्ञानी पुरुषाला इथं काय दिसतं, सगळीकडे काय दिसतं, ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आता खालच्या प्राण्यांमध्ये अज्ञानाचे शुद्ध स्वरूप आढळते. खालच्या प्राण्यांमध्ये, खालच्या म्हणजे आता सांगते, तर माणसांमध्ये ते ज्ञान मिश्रित असलेले दिसते. मी अज्ञानी आहे, मला ज्ञान हवे, ही जाणीव फक्त माणसातच प्रगटपणे दिसते. अर्थात या दृश्य विश्वाला व्यापणाऱ्या शक्तीमध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचे मिश्रण असले पाहिजे. या विलक्षण शक्तीला माया असे म्हणतात. कोणत्याही शक्तीला अधिष्ठान लागते. ज्ञान व अज्ञान हा चेतनेचा अथवा जाणीवेचा गुण आहे. म्हणून संबंध विश्वाला व्यापून असणारी जी चेतना किंवा शुद्ध जाणीव तीच मायेचे अधिष्ठान होय. त्यास ईश्वर म्हणतात. मूळ पुरुष आणि मूळ माया या विश्वाचे मूळ आहेत. काय सांगितलेलं याच्यामध्ये, मूळ पुरुष आणि मूळ माया या विश्वाचे मूळ आहेत. आता सुरुवात. श्रीराम, अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही, संशय नुरे श्रीराम.
आता समर्थ म्हणतात जे झालेच नाही. आता हे विश्व म्हणजे ते काय म्हणतात, माया आहे, मिथ्या आहे. हा, जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे श्रीराम. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृग जळवा आहे श्रीराम. कल्पनेकरिता स्वप्न दिसे, सिंपी करिता रूप भासे, जळा करिता गार वसे निमिष एक श्रीराम. म्हणजे दोरीवरचा साप मगाशी सांगितले, दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग म्हणजे लाटा आल्या तरंगात. मृगजळ म्हणजे उन्हामुळे काय झालं, मृगजळ दिसले. कल्पनेकरिता स्वप्न दिसे, शिंपी करिता रूपे भासे. शिंपी म्हणजे शिंपला, शिंपल्यावरती जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा तो शिंपला कसा किंवा तो असा असा केला तरी सुद्धा चकाकतो, म्हणजे तो काय भासतो, रूप रूपे भासतो. म्हणजे थोडक्यात यामध्ये काय सांगितलेलं आहे, परब्रह्म आहे तसेच आहे, त्याच्यामध्ये काही उत्पन्न झाले नाही व काही नाश पावले नाही. पण ही झाली ज्ञानाची प्रचिती. अज्ञानी माणसास ते सांगून समाधान होत नाही. म्हणून समर्थ त्यास विवर्त वाद देण्या इतके दृष्टांक सांगतात. जे उत्पन्नच झाले नाही त्या विश्वाबद्दल विवेचन करा असे ते म्हणतात. ते कसे करता येईल, तथापि तुझी शंका फिटेल असे विवेचन करतो. शिंपीवर चांदीचा भास होतो, पाण्यावर थोड्या वेळ बरोबर. माती असून भिंत बसते, समुद्र असून लाटा भासतात. डोळ्यातील बाहुलींमुळे पदार्थ दिसतात. सोन्यावर दागिने भासतात, तंतूमुळे धागे असून वस्त्र भासते. कासवाने हातपाय पसरले की नवीन काही असल्याचा भास होतो. पातळ केलेले तूप थिजले की काहीतरी उत्पन्न झाल्याचा भास होतो. खाडीमधील समुद्राचे पाणी वाळले की मीठ तयार होते, तेव्हा नवीन काही निर्माण झाल्याचा भास होतो. बिंबाचे प्रतिबिंब पडले की नवे झाल्याचा भास होतो. आता दृष्टांत देणे आता पुढे झाले. जे अद्वैत आहे त्यामध्ये द्वैत कसे असू शकत नाही. जे तेथे द्वैत असल्याचा नुसता भास होतो. खरी अडचण अशी आहे की अद्वैत सांगण्यासाठी द्वैताचा आश्रय केल्याशिवाय चालतच नाही. भगवंताची करणी फार विलक्षण आहे. हजार तोंडाच्या भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे. अदृश्य असं उपमा नसे म्हणून निरोपम. कल्पने वीर कल्पने वीर विरहित हेत, दृष्टा वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळं द्वैत कैसे झाले श्रीराम. विचित्र भगवंताची करणी. भगवंताची करणी कशी आहे, विचित्र आहे. वर्णवेना सहस्त्रपणी, सहस्त्रपणी म्हणजे शेषनाग. वर्णवेना म्हणजे शेषनागाला स्पष्ट करता येत नाही. तेने केली उभावणी अनंत ब्रह्मांडाची, म्हणजे हजार तोंडाच्या शेषाला देखील तिचे वर्णन करता येत नाही. त्या भगवंताने अनंत विश्वाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे आपली ब्रह्मांड किती आहेत, अनंत आहेत. आपण आपल्याला एकच ब्रह्मांड माहिती आहे, इथं त्यांनी काय सांगितलेलं, अनंत ब्रह्मांडाची रचना त्यांनी विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्त्रपणी तेने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. परमात्मा परमेश्वर असा जो सर्वकर्ता ईश्वर आहे त्याच्यापासून या सबंध विश्वाचा विस्तार झालेला आहे. ईश्वराची अशी अनंत नावे आहेत. त्याच्या अंगी अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. अनंत शक्तीने संपन्न असणारा जो ईश्वर तोच मूळ पुरुष होय, हे शहाण्याने ओळखावे. मूळ माया हे त्या मूळ पुरुषाचे दुसरे नाव आहे. कारण मूळ मायेची ओळखण म्हणजेच मूळ पुरुषाची ओळखण होय. सगळे करते पण मूळ मायेकडेच असते. देवापासून हे सगळे विश्व निर्माण झाले हा विचार सर्वांना मानवतो. पण जर देवाने विश्व निर्मिले त्याला ओळखायला हवे की नाही. सिद्ध पुरुषाच्या भूमिकेवरून केलेले ब्रह्मनिरूपण साधकाला आकलन होत नाही. त्याच्या बुद्धीला ते पेलत नाही. कारण साधकाच्या अंतकरणाची पूर्ण तयारी झालेली नसते. मूळ आत्मस्वरूप चैतन्य एकच आहे. अविद्येच्या आवरणाने त्यास जीव म्हणतात. तो देहात राहतो. विद्या व अविद्या यांनी संपन्न मायेच्या सहवासाने त्यास चैतन्यास शिव म्हणतात. तो विश्वात राहतो आणि केवळ ज्ञानमय व शक्तिमय चैतन्यास देव किंवा परमेश्वर म्हणतात. त्याच्या ज्ञानमय अंगास मूळ पुरुष तर शक्तिमय अंगास मूळ माया म्हणतात. म्हणून विश्वामध्ये ज्या अनंत शक्ती वावरतात त्याचे मूळ कारण मूळ माया होय. या म्हणण्याचा अर्थ बरोबर ध्यानात घेण्यास स्वानुभवी पुरुषच आवश्यक लागतात. आता इथं समर्थच म्हणतात, निराकार ब्रह्मामध्ये मूळ माया कशी उत्पन्न झाली त्याचे उत्तर ऐकावे.
आकाश अत्यंत निश्चल आहे, त्याच्यामध्ये चंचल वायू उत्पन्न झाला. हलणारा वायू उत्पन्न झाला तरी आकाश न हालता अगदी जसेच्या तसेच राहते. त्याचप्रमाणे अगदी निराकार व निश्चळ ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली. वायू उत्पन्न झाल्याने आकाशाला तडा गेला, आकाश भंगले असे कधी अनुभवास येत नाही. त्याचप्रमाणे मूळ माया जरी उत्पन्न झाली तरी परब्रह्माच्या निर्गुणपणामध्ये यत्किंचित भंग होत नाही. वायूच्या वाहनाने दृश्य वस्तू आकाशात उडतात, त्याचप्रमाणे मूळ मायाच्या संयोगाने निर्गुण ब्रह्मामध्ये दृश्य जग दिसू लागते. आपल्याला वारा दिसतो का? नाही दिसत. वायूच्या वाहनाने दृश्य वस्तू आकाशात उडतात. म्हणजे जेव्हा चक्रीवादळ येतं आणि वाऱ्यामुळे ज्या वस्तूवर उडायला लागतात तेव्हा आपल्याला वारा आहे आपण असं म्हणतो, किंवा पडदा उडायला वारा केवढा जोरात वाहतोय असं म्हणतो. वायूच्या वाहनाने दृश्य वस्तू आकाशात उडतात. त्याचप्रमाणे मूळ मायेच्या संयोगाने निर्गुण ब्रह्मामध्ये दृश्य जग दिसू लागते. ज्याप्रमाणे आपल्याला वाऱ्यामुळे त्या वस्तू दिसतात, तसंच मूळ मायेच्या संयोगाने निर्गुण ब्रह्मामध्ये आपल्याला हे जग दिसत आहे, दृश्य जग, ते दिसू लागते. मूळ परब्रह्म अदृश्य, निराकार, निर्गुण आणि सूक्ष्म आहे. त्याच्यातच उत्पन्न झालेली मूळ माया त्याच सद्वस्तूला दृश्य, साकार, सगुण आणि स्थूल पदार्थांच्या रूपाने दाखवते. आकाशात अभ्र आल्यावर आकाशाची निश्चळता भंगली असे वाटते, परंतु खरे पाहिले तर ते निश्चळता पूर्ववत अभंग असते. त्याचप्रमाणे मूळ माया प्रकट झाल्यावर निर्गुण परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखे वाटते, परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास परब्रह्म संपूर्णपणे जसेच्या तसे निर्गुणच असते. आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात आले असेल की मूळ परमात्म स्वरूप पाहण्यास अतिंद्रिय दृष्टी पाहिजे. आपली इंद्रिय इतकी दुर्बल आहेत की दृश्य वस्तूंचे अंतरंग तर आहोत, पण त्याचे बहिरंग देखील इंद्रियांना धड आकलन होत नाही. वस्तू जशी नाही तशी दिसणे यास भ्रम म्हणतात. आपली इंद्रिय पदोपदी भ्रम निर्माण करतात, म्हणून इंद्रिय मागे टाकू म्हणजेच दृश्याला मनातून बाहेर काढून जर पाहिले तर परमात्म वस्तू आकलन होऊ शकेल. हे दृश्य आणि त्यामधील ही इंद्रिये अशीच निर्माण का झाली, यास खरे सांगायचे तर समाधानकारक उत्तर नाही. विश्वाच्या मागे मानवी बुद्धीला गुंग करणारे गूढ ते हेच आहे. माया नावाची परमेश्वराची अचिंत्य शक्ती हे सर्व घडवून आणते, इतकेच सांगता येते. आलं लक्षात? म्हणजे इथं समर्थांनी सुद्धा स्वतःच थोडस हे केलेलं आहे. समर्थांनी सुद्धा इथं काय सांगितलेलं आहे, माया नावाची परमेश्वराची अचिंत्य शक्ती हे सर्व घडून आणते, एवढंच फक्त सांगता येते. ती कशी काय हे जास्त सांगता येत नाहीये. मूळ मायेमध्ये जर विश्वरचनेचे बीज आहे तर तिच्यामध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने असली पाहिजे. जो सूक्ष्म विचार करील त्याला हे ध्यानात येईल. आता बघा, असं म्हटले समर्थवर, तरी सुद्धा आता खाली मूळ माया म्हणजे काय हे सांगू लागलेले आहे. मूळ मायेमध्ये जर विश्वरचनेचे बीज आहे, मूळ मायेमध्ये विश्वरचनेचे जर बीज आहे तर तिच्यामध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने असली पाहिजे. जो सूक्ष्म विचार करील त्याच्या हे ध्यानात येईल. आकाश आणि वायू ही तत्वे मूळ मायेमध्ये असली पाहिजेतच. कशी ते पहा. शब्द हा आकाशाचा गुण, म्हणून अहम स्फुरण म्हणजेच ओंकार नाद रूपाने प्रकट झाले. चळण हा वायूचा गुण, म्हणून मी एक आहे अनेक व्हावे ही त्याची इच्छा झाली. बल हा तेजाचा गुण, म्हणून त्या इच्छेने सामर्थ्य प्राप्त झाले. बरं, ते सामर्थ्य जीवाला बोचत नाही, ते मृदू आहे. मृदूपण हा जळाचा गुण आहे. आणि हा सर्व खेळ जडद्रव्याच्या आधाराने चालतो. जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे. अशा रीतीने मूळ मायेमध्ये पंचमहाभूते सूक्ष्मपणे व अव्यक्तपणे वास करतात. मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली माघा श्रीराम. ऐशी श्रोती आक्षेपिली, संशयास उभे केले, त्याचे उत्तर दिलेले पुढील समासी श्रीराम. आता हा समास जो आहे, तिसरा समास संपलेला आहे. तिसऱ्या समासामध्ये त्यांनी काय सांगितले की परब्रह्मामध्ये मूळ माया आहे, मूळ मायेमध्ये पंचमहाभूते आहेत. पण आता मूळ मायेमध्ये पंचमहाभूते आहेत हे कळलं, पण मग ती कशी काय झाली? आता त्यांनी सांगितले मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती. आता या पंचमहाभूते मूळ मायेमध्ये कशी आली? म्हणजे आधी आपल्याला सगळ्यात आधी प्रश्न काय होतं, परब्रह्मामध्ये माया कशी आली?
माया कशी निर्माण झाली. मग ती माया निर्माण झाली, आता हे आपल्याला सगळ्यांना मान्य झालं की ठीक आहे बाबा, आम्हाला कळत नाहीये पण हे दृश्य विश्व वेगळं आहे, हे वेगळं आहे, ती माया निर्माण झाली. आता ती माया निर्माण झाली, तर ती मायामध्ये माया कशी निर्माण झाली, तर तिच्यामध्ये पंचमहाभूतांच्या साह्याने ही माया निर्माण केलेली आहे. तर ही पंचमहाभूते कशी, हे पुढच्या ह्याच्यामध्ये पुढचा जो समास आहे, समास इथं चौथा सुरू होत आहे. सूक्ष्म भूते निरूपण. आता ह्याच्या नावामध्येच आलेलं आहे. काय आलेलं आहे, सूक्ष्म भूते जरी आलं तरी इथं काय लिहायचं म्हणायचं आहे, पंचमहाभूते. सूक्ष्म पंचमहाभूतांचं निरूपण, म्हणजे ह्याच्यामध्ये पंचमहाभूतांचं निरूपण आहे. आता हा जो समास आहे चौथा समास, तर यामध्ये ना सूक्ष्म म्हणजे हा जो समास आहे तो सगळा प्रश्नांचा आहे. कोण काही बोलतंय का? हा जो समास आहे, चौथा जो समास आहे तो सूक्ष्म पंचमहाभूतेंचा. ह्याच्यामध्ये संपूर्ण हा जो समास आहे याच्यामध्ये सूक्ष्म पंचमहाभूते काय आहेत, ती कशी निर्माण झालेली, ती कोणती आहेत, याचं वर्णन या समासामध्ये आढळत आहे. श्रीराम, मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ, निमिष एक श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटी माया आली, मग ती गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी श्रीराम. पुढे तिज पासाव कोण, सत्व रज तमो गुण, तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एव तमो गुणापासून झाली पंचमहाभूते श्रीराम. मूळ माया गुणापरती, तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती, घेतली मागा श्रीराम. आता मूळ मायेमध्ये मूळ माया घेऊन अनुभवस येणारे ब्रह्म ईश्वर आहे. ब्रह्माप्रमाणेच ईश्वर सगळीकडे व्यापून आहे. त्यांच्यातच विश्व दिसते, तकते व अखेर अंतर्धान पावते. ईश्वर एक तोच अनेक भासतो, पण तो अनेक भासला तरी त्याचे एक पण भंगत नाही. पण हा भास सगळा मूळ मायेचा खेळ असतो. खेळ खेळण्यास मूळ माया एकीकडे अनंत जीव बनवते, तर दुसरीकडे त्रिगुणापासून पंचमहाभूते तयार करते. मूळ मायेतून माया निर्माण होते आणि ती त्रिगुणापासून हे दृश्य विश्व निर्माण करते. या विश्वाचा डोलारा पंचभूतात्मक आहे. सर्व भूते एकमेकांमध्ये मिसळलेली आहे. हे सर्व जीवांना त्याच विश्वात वावरावे लागते. आता ह्या इथं मी जे श्लोक वाचले त्याचा अर्थ सांगते. ह्याचा भावार्थ काय आहे ह्या श्लोकांचा, की सगळ्यात आधी काय झालं, ब्रह्मी मूळ माया झाली. ब्रह्माच्या मध्ये मूळ माया उत्पन्न झाली, तिच्या पोटी माया आली. तिच्या पोटी माया आली, मग ती गुणा प्रसवली. म्हणजे परब्रह्म आहे, परब्रह्माच्या पुढची स्टेप जी आहे ती मूळ माया आहे. मूळ मायेच्या पुढची स्टेप काय आहे, गुणमाया आहे. म्हणून गुणक्षोभिणी, म्हणून तिला मूळ माया असे म्हटलेले आहे. आणि गुणक्षोभिणी, पुढे तिचं पासून कोण, सत्व रज तमो गुण. आता गुण मायेपासून कोण झालं, गुणक्षोभिणी जी आहे ती गुण माया, तिच्यापासून कोण कोण तयार झालेले, सत्व रज आणि तमो गुण झालेले. तमो गुणापासून निर्माण झाली मग गुण मायेतल्या तमो गुणापासून ही पंचमहाभूते निर्माण झाली. आता पंचमहाभूते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा एकदा सांगते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूते निर्माण झालेली आहे. म्हणजे हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. परब्रह्म, मूळ माया, गुण माया, तीन रजसत्व तमो, हे तीन गुण आले आणि तमो गुणापासून पंचमहाभूते तयार झाली आणि मग त्यातून पंचमहाभूतातून ही पुढची सृष्टी निर्माण झालेली आहे. आणिक एकी एक भूती पंचमहाभूते असती, तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू श्रीराम. आता इथं आणखी एक सांगत आहे, आणखी एकी एक भूती पंच, म्हणजे प्रत्येक भूतामध्ये, आता भूते जरी म्हटलं ना तरी ही पंचमहाभूते लक्षात ठेवा बरं का, चुकून भूते. प्रत्येक पंचमहाभूतामध्ये एक एक भूत आहे. म्हणजे जर समजा पृथ्वी हे तत्व घेतलं तरी पृथ्वीमध्ये इतर 4 तत्व आहे. पृथ्वी तत्व मेन असणार आणि बाकीची तत्व ही सूक्ष्म रूपाने असणार आहे. जलतत्वामध्ये म्हणजे आप तत्वामध्ये पाण्याचं तत्व हे जास्त असणार आणि इतर जी तत्व आहेत ती कमी असणार. अशी पंच आणि एकी
एके एकी भूते पंचभूते असती, म्हणजे प्रत्येकाच्या एकामध्ये एक. आता त्यांनी सांगितलेले जी वर्णन आहेत ना, मी श्लोक वाचले तरी तुम्हाला कळेल असं वाचते म्हणून मी श्लोक वाचते. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण. आता पृथ्वीचे लक्षण काय सांगितले? जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण. मृद आणि ओलेपण तितुके आप. मृद म्हणजे मऊ आणि ओलेपण तितुके आपाचे लक्षण. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज. आता वायो ही सहज निरोपी जेल. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ. शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. ऐसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते. आता एकी पाच भूते सावध ऐका श्रीराम. आता जे जे जड आणि कठीण, बघा पृथ्वीवरती जे जे जड आणि कठीण आहे ते सगळं काय सांगितलेलं आहे? ते पृथ्वीचं लक्षण सांगितलेलं आहे. थोडक्यात इथं त्यांनी समर्थाने भौतिकशास्त्र सांगितलेलं आहे. म्हणजे आता पृथ्वीमध्ये जरी जड असलं तरी सुद्धा कसं असतं? ते ते पृथ्वीचे मृदू आणि ओलेपण. मृद आणि ओलेपण तितुके आप. म्हणजे पाण्याचं लक्षण काय सांगितलेलं आहे? मृद आणि ओलेपण. आता जर समजा फुल घेतलं, आता तुम्ही म्हणाल फुलामध्ये कसं काय? फुल तर पृथ्वीचं तत्व आलं, पण नाही. फुलांच्या ज्या पाकळ्या असतात, आता प्रत्येक फुलाची पाकळी वेगळ्या पद्धतीची असते. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या असतात. आपण ते रात्री जे ब्रह्मकमळाची पाकळी असते ती आणखीच पातळ असते. आता ह्या ज्या पाकळ्या आहेत तर ह्या पाकळ्यांकडे जास्वंदाचं फुल जेव्हा बघतो तेव्हा त्यातल्या रंगामुळे त्याचं तेज दिसून येते. आणि फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या जर समजा आपण अशा हाताला लावल्या त्या मऊ लागतात. आणि अशा थोड्याशा दाबल्या तर त्या ओलसर पण जाणवतात. म्हणजे जर समजा ते फुल धरलं पृथ्वी तत्वाचं ते रूप आहे, पण त्याच्यामध्ये आप पण आहे. कसं आहे ते? मृद आणि ओलेपण. पृथ्वी तत्वामध्ये असलेलं मृद आणि ओलेपण. आलं लक्षात? कितुके आप. जे जे उष्ण आणि सतेज. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज. आता उष्णता आपल्याला सगळ्यांना दिसतेच आहे सगळ्या ह्याच्यात. किंवा आपण जरी एखादी मुलगी जरी बघितली आपण तर आपण काय म्हणतो? काय तरतरीत आहे. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं तेज दिसलेलं असतं ना आपल्याला. मेकअप नसेल केलेली. आता मध्ये कुंभमेळ्याच्या ह्याच्यामध्ये एक ती माळा घेतलेली मुलगी सारखी दाखवत होते, हो की नाही? तर ती काय दिसत होती? तिच्या चेहऱ्यावरचं तेज दिसत होतं. आलं लक्षात? जे जे आता इथं उष्ण दिसलं का? नाही. जे जे उष्ण आणि सतेज, म्हणजे तेज दिसून आलं. जास्वंदाच्या फुलाचं तेज आपल्याला, लाल जास्वंदाच्या फुलाचं तेज आपल्याला दिसून येतं. ते ते जाणावे पै तेज. आता वायो ही सहज निरोपी जे. चैतन्य आणि चंचळ. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ. आता एखाद्यानी चित्र काढलेलं असतं बघा लहान मुलांनी, आपण काय म्हणतो? काय सुंदर म्हणजे चित्र काढले, अगदी खरंच वाटतंय. खरंच वाटतं हे वायूमुळं खरं वाटतंय. चैतन्य आणि चंचळ. कारण ते चित्र आपल्याला खरं का वाटलं? की त्यातल्या त्या रंगसंगती किंवा ते आपल्याला बघताना त्यांनी जे रेखाटलेलं असतं ते रेखाटन वगैरे जिवंतपणा त्या चित्रामधला जो दिसतो तो वायूच आहे. म्हणजे चैतन्य आणि चंचळ तो हा वायूचे केवळ. शून्य आकाश निश्चळ. आकाश हे काय असतं? उदासीन असतं. आकाश शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते. आता एकी पाच भूते सावध ऐका श्रीराम. आता पुढचं जे सांगितलेलं आहे पुढच्या समासामध्ये त्यांनी एका पंचमहाभूतामध्ये इतर पंचमहाभूते कशी मिसळलेली आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. तर मी त्यातली 2-3 फक्त वाचते. आकाशी आकाश मिसळले हे तो नलगे की बोलणे. येणे प्रकारी निरोपले आकाश पंचमहाभूत. वायोमध्ये पंचभूते तेही एक तेही ऐका एक चित्ते. बोली जेती ते समजते यथान्वये श्रीराम. हळू फूल जरी तरी जड. हळू फूल तरी जड. हळू वारा तरी निबिड. वायो लागता कडाड मोडती झाडे श्रीराम. आता आपण तर म्हणतो की वारा काय सांगितलेला आहे? वायो लागता कडाड मोडती झाडे. म्हणजे वारा जर समजा आला तर मोठमोठी झाडे सुद्धा कडाळून मोडून जातात.
हळू वारा तरी निबिड. आता हळू वारा तरी निबिड म्हणजे तो कधी आपल्याला असा जोरात धक्का देतो, जेव्हा तो जोरात. आता आपण ज्या खोलीमध्ये तुम्ही बसलेला आहात तिथं वारा वाहतोय का? पंखा चालू असेल तर वारा वाहत असेल, पंखा बंद असेल तर वारा स्तब्ध असेल. पंख्याचं बटन दाबल्यामुळे तो वारा वाहतो. मग त्या वाऱ्याला काहीतरी अडसर निर्माण झाला तर वारा पुढे जातो. हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड, मोडती झाडे. तोले विण झाड मोडे, ऐसे हे काहीच न घडे. तोल तोची तये जडे, पृथ्वीचा अंश. येथे श्रोता आशंका घेती, येथे कैशी झाडे होती. झाडे नव्हती तरी शक्ती, कठीण रूप आहे श्रीराम. आता 27. आता तेजाचे जे लक्षणाबद्दल आहे ना ते मी ओव्या न वाचता अर्थ सांगते. आता तेजाचे लक्षण सांगतो. तेजाने भास होतो, प्रत्यक्ष काहीतरी दिसते, इंद्रियांना गोचर होते. काहीतरी कठीणपणा दाटपणा असल्याखेरीज भास होत नाही. कठीणपणा हा पृथ्वीचा अंश, म्हणून तेजामध्ये पृथ्वीचा अंश असतो. जो भास अनुभवास येतो तो मऊ असतो, इंद्रियांना सहजपणे प्रत्ययास येतो. हा जो मृदूपणा तो तेजामधील पाण्याचा अंश आहे. तेजामध्ये तेज असते हे स्वतः सिद्ध असल्याने सांगणे न लगे. तेजामध्ये असणारी चंचलता हा वायूचा अंश, त्यामध्ये आढळणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश. अशा प्रकारे तेजामध्ये इतर भूते कशी आहेत ते सांगितलेले आहेत. आता पाण्याचे लक्षण मृदूपणा. पाणी मऊ आहे असे म्हटले तरी मऊपणामध्ये थोडा तरी कठीणपणा असतो, तो पृथ्वीचा अंश समजावा. आता पाण्यामध्ये कठीणपणा कसा आहे? तुम्ही तर म्हणाल पाणी मऊ आहे. आपण आपल्यापैकी कधी काही जण स्विमिंग करत असतील तर बघा जाणवेल, जेव्हा आपण असं पाण्यामध्ये खाली पडतो तेव्हा जर समजा नीट उडी मारली असेल तर पाणी लागत नाही, उडी नीट नाही बसली तर पाणी जोरात धक्का देतो. समुद्रावरती गेल्यावरती पाण्याची लाट ही वायूमुळे आपल्या अंगावरती जोरात धडकते, तेव्हा पाण्याचा दाब किंवा पाण्यामध्ये पृथ्वीचा अंश काय आहे ही आपल्याला चांगली हेलपाटवूनच टाकते. आलं लक्षात? म्हणजे पाण्यामध्ये मऊपणा थोडा थोडा तरी कठीणपणा असतोच. म्हणजे पाण्यामध्ये मऊपणा असला तरी हा कठीणपणा असतो. किंवा पाण्यामध्ये जेव्हा आपण काहींना बघा गुडघे दुखे असतील वगैरे तर पाण्यामध्ये चालायला सांगतात. पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये सुद्धा तुम्ही कधीतरी चालत गेलेला असाल तर जेव्हा आपण सुरुवातीला चालतो तेव्हा आपल्याला पावलं हळूहळू हळू सहज टाकता येतात. पण जसं आपण खोल 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 पाण्यामध्ये जातो आपल्याला पावलं टाकता येत नाही. तेव्हा पाण्यातलं पृथ्वी तत्व आपल्याला जाणवतं, म्हणजे तेव्हा पाणी जड आहे हे जाणवतं. पाण्यात पाणीपणा असतोच हे उघड आहे. तेजामुळे पाण्यातील मऊपणा अनुभवास येतो. मऊपणामधील स्तब्धता वायूचा गुण आहे. पाण्यामध्ये आकाश कसे ते सांगण्याची गरज नाही. सर्वांना व्यापून असणे हा आकाशाचा सहज गुण आहे, म्हणून ते पाण्यामध्ये असणारच. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये इतर भूते कशी सूक्ष्मपणे आहेत ते सांगून झाले. आता पृथ्वीबद्दल सांगतो. आता हे पाण्याबद्दल त्यांनी सांगितलं. पाण्यामध्ये काय सांगितलं? वायूचं अस्तित्व सांगितलं, पाण्यामध्ये पृथ्वीचं अस्तित्व सांगितलं, पाण्यामध्ये आकाशाचं अस्तित्व सुद्धा सांगितलेलं आहे. आणि तेज आहे म्हणूनच आपल्याला पाणी सगळीकडे व्यवस्थित दिसतं. चंचलपणा आहे त्यामुळं पाणी सगळीकडे वाहते, कारण त्याच्यामध्ये वाऱ्याचा गुणधर्म आहे म्हणून पाणी वाहते, इकडे तिकडे जात असते. त्यामुळे पाण्यामुळेच वाऱ्यामुळेच आपल्याला लाटा जाणवतात. आणि आता पृथ्वीबद्दल सांगतो. कठीणपणा हा तिचा गुण आहे. पृथ्वीचा मेन गुणधर्म काय आहे तर कठीणपणा. कठीणपणामध्ये जे मऊपण आढळते ते पृथ्वीमधील पाणी समजावे. आता कठीणपणामध्ये मऊपण कसं ओळखायचं? आपण जमिनीमध्ये एखादी बी रोवली की नाही, किंवा बिया आपोआप खाली जमिनीमध्ये होतात. आता माती तर कठीण असते, ती बी कुठं आतमध्ये ती एवढूसा जीव तो असतो, पण तो जीव हळूच त्याला पाणी वगैरे लागलं की त्याला कोंब फुटतो आणि तो ती कठीण माती बाजूला करून वर येतो. म्हणजे ते माती बाजूला करता आली का बाजूला करता आली तर त्या मातीमधला जो मऊपणा आहे त्यामुळे ती माती बाजूला करता आली. किंवा अशी सुद्धा तुम्हाला मऊ माती, आपल्याला थोडेसे जरी पाण्याचे थेंब जर समजा मातीवरती पडले तर ती मऊ मऊ माती कशी छान होऊन जाते की नाही. तर कठीणपणामध्ये जे मऊपण आढळते ते पृथ्वीमधील पाणी समजावे. कठीणपणाचा जो प्रत्यय येतो तो तेजाचा अंश आहे.
कठीणपणामुळे जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश आहे. आता कठीणपणामध्ये जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश आहे. म्हणजे प्रतिकार आपण टेकडी चढायला लागतो तर तेव्हा वर चढायचं असतं तेव्हा काही ठिकाणी आपल्याला असं जोरात दाब दिल्यावरतीच आपण टेकडी वर चढू शकतो की नाही. म्हणजे तेव्हा आपण वायू म्हणजे आपलं पृथ्वी तत्व पृथ्वीच्या तत्वाला जोरात रेटा देऊन वर जातो तेव्हा ते वायू तत्व. तेव्हा जो भार तयार होतो तो वायू तत्व. तेव्हा तिथे जे दोन्ही ह्याच्यामध्ये तत्व निर्माण होतं ते वायूचा अंश समजावा. आकाश सगळ्यातच व्यापून असते हा विचार अगदी उघड आहे. माणसाला दृश्याचा जो काही प्रत्यय येतो तो आकाशामध्ये येतो. आलं लक्षात. याच्यामध्ये पृथ्वीमध्ये पाण्याचा अंश आहे, पृथ्वीमध्ये वाऱ्याचा अंश आहे, पृथ्वीमध्ये तेजाचा अंश आहे. तेज आहे. आता पृथ्वीमध्ये तेज आहे म्हणूनच तिच्यातून अनेक वस्तू म्हणजे अनेक धातू वगैरे सगळे निघत असतात ना. तिच्यामध्ये तेज आहे म्हणूनच ह्या सगळ्या येतात आणि आकाश सगळीकडे व्यापलेलं असतं म्हणून आकाश त्याच्यामध्ये आहे. आता आकाश असंच पुढं आकाशाचं पण दिलेलं आहे. सारांश सूक्ष्म शक्तीमध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने राहतात. या शक्तीलाच मूळ माया म्हणतात. तिच्यापासून होणारी माया आणि तिच्यातून उद्भवणारे त्रिगुण सगळे पंचभूतात्मक असतात. पंचभूतामध्ये 3 गुण मिळवले म्हणजे 8 प्रकार होतात. म्हणून अष्टधा प्रकृती पंचभूतात्मक आहे असे म्हटले जाते. हे दृश्य विश्व अस्तित्वात नव्हते तेव्हा केवळ परब्रह्म आणि मूळ माया एवढेच होते. दृश्य सृष्टीला सगळा विस्तार मूळ मायेच्या अलीकडचा आहे हे आता सांगतात. दृश्य विश्वाच्या रचनेबद्दल भारतीयांच्या काही कल्पना आहेत त्यांचा अनुवाद येथे केलेला आढळतो. आता ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. हे इथले श्लोक वाचले की तुम्हाला कळेल म्हणून ते वाचते. या ब्रह्मांडा पलीकडे ही गोष्ट जे झाली नव्हती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी. सप्त कंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड माये अविद्येचे बंड ऐलीकडे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्त सागर ऐलीकडे श्रीराम. नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्त द्वीपे 14 भुवने ऐलीकडे श्रीराम. शेष कुर्म सप्त पाताळ 21 स्वर्गे अष्ट दिक्पाळ 33 कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम. 12 आदित्य 11 रुद्र नव नाग सप्त ऋषेश्वर नाना देवांचा अवतार ऐलीकडे श्रीराम. मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम. सकळ विस्तारांचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम. म्हणजे थोडक्यात हे जे संपूर्ण 12 आदित्य आहे नंतर मनु आहे 33 कोटी देव आहेत ईश्वर आहेत नंतर 21 स्वर्ग आहेत हे सगळं किंवा हे सगळं जे आहेत म्हणजे शेष कुर्म 7 पाताळे 21 स्वर्ग 8 दिक्पाळ 33 कोटी देव हे सगळे ज्यांनी निर्माण केलेले आहेत तो ईश्वर आहे. हा जो विस्तार आतापर्यंत सांगितला त्या सगळ्यांचे मूळ मायाच आहे. मूळ माया पंचभूतात्मक आहे हे पूर्वीच सांगितलेले आहे. मागे जी सूक्ष्मभूते सांगितली तीच नंतर दृश्य रूप धारण करतात. ते सगळे विवेचन पुढील समासात आहे. पंचभूतांपैकी प्रत्येक भूताचे स्वरूप वेगवेगळे पुढे सांगितलेले आहे. विस्ताराने वर्णन केले आहे ते ध्यानात येण्यासाठी श्रोत्यांनी मनापासून ऐकावे. सारांश सगळे दृश्य पंचभूतांनीच बनलेले आहे. पंचभूतापासून क्रमाक्रमाने विश्वाची रचना झाली. श्रोत्यांनी ती सावकाशपणे ते ऐकावे. श्रीराम. ताई 5:12 झाली आहेत. पुढचा घ्यायचा समास का थांबायचंय? तर तुम्ही उद्या 5 घ्यावे लागतील ना मग परत तुम्हाला 2च दिवस आहे ना तुमचं? हो 2च दिवस आहे. मग आज ह्याचाच घेताय? घेते मी 5:30च्या आत उरकेल माझ्या अंदाजाने. कारण पुढचाही समास जो आहे आता 5वा जो समास आहे स्थूल पंचमहाभूती आहे. पुढे घेते मी. छोटा आहे ना तो? हा छोटा आहे. कारण घेऊन आता घेईन. बरीचशी कारण आता सगळी ही पंचमहाभूते वर्णन करून झालेली आहेत. त्याच हो सूक्ष्म आधी सूक्ष्म होती आता स्थूल झालेली आहे ती. ठीक. हम्म.
समास पाचवा, स्थूल पंचमहाभूते. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की मूळ माया, परब्रह्म, परब्रह्मापासून काय झालेलं आहे, मूळ माया झालेली आहे. मूळ मायापासून काय झालेली आहे, गुण माया झालेली आहे. गुण मायापासून काय झालेले, त्रिगुण झालेले, सत्व रज आणि तम. तमगुणापासून काय झालेलं आहे, हे पंच महाभूते तयार झाली. सूक्ष्म पंचमहाभूते आधी तयार झालेली आहेत आणि नंतर ही स्थूल पंचमहाभूते तयार झालेली आहे. सूक्ष्म पंचमहाभूते सांगण्यासाठी आपल्याला स्थूल पंचमहाभूताचंच वर्णन करावं लागलेलं आहे. कारण पृथ्वीच्या भोवती 7 समुद्रांचं आवरण आहे असं म्हटलं जातं. ते सूक्ष्म आहे, ते आपल्याला कधी दिसलेलं आहे का, नाही दिसलेलं. म्हणजे आपल्याला दिसलेलं नाही, पण ते आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराभोवती जी आवरणं आहेत त्याप्रमाणे पृथ्वीच्या भोवती पण ही आवरणं आहेत. आपल्या शरीराभोवती जे सूक्ष्म दुसरं अवकाश आहे तसंच सगळ्या पृथ्वीच्या या विश्वाच्या भोवती पण आहे. ते सूक्ष्म आहे, ते आपल्याला, आपण अज्ञानी असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. पण अज्ञानी आपल्या लोकांना आपल्याला काय दिसत आहे, स्थूल पंचमहाभूते, म्हणजे जी आता मी आधी वर्णन केलेली सूक्ष्माचं वर्णन करण्यासाठी जी सांगितली तीच स्थूल पंचमहाभूते आहेत. त्याचंच वर्णन आता ह्या पुढच्या 5व्या समासामध्ये सांगितलेलं आहे. श्रीराम, केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करून श्रीराम. पंचभूताचा कर्दम झाला, आता नवेची वेगळा केला, परंतु काही एक वेगळाला करून दाहू श्रीराम. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे पृथ्वी श्रीराम. नाना रंगांची मृत्तिका, नाना स्थळोस्थळी जे का वाळूके वाळू अनेका मिळून पृथ्वी श्रीराम. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवळांचे शिखरे मिळून पृथ्वी श्रीराम. सप्तद्वीपावती पृथ्वी, काय म्हणून सांगावी, नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा श्रीराम. आता यामध्ये जी स्थूल पंचमहाभूत आहेत ना, ते कशी आहेत, म्हणजे आता पृथ्वी तत्व सुरुवातीला घेतलेलं आहे. प्रथम पृथ्वीपासून झालेले पदार्थ सांगतात. पृथ्वी तत्व कशामध्ये आहे किंवा पृथ्वी हे पंचमहाभूत कसं आहे त्याबद्दल. पर्वत दगड, मोठे दगड, शिखरे आणि नाना प्रकारचे रंग, लहान मोठे आकार, खडे गोटे, हे सारे पृथ्वीमय समजावे. निरनिराळ्या जागी आढळणाऱ्या निरनिराळ्या रंगाची माती, जाड माती आणि वाळू अनेक प्रकारे पृथ्वीमयच असते. ओसाड राने, निरनिराळ्या मोठ्या झाडांनी भरलेली दाट जंगले, डोंगरे, दर्या वगैरे निरनिराळी स्थळे सर्व मिळून पृथ्वीचं होय. सोने, चांदी, लोखंड, लोखंड वगैरे निरनिराळे धातू, नाना प्रकारची रत्ने, अनेक प्रकारची लाकडे व झाडे, हे सगळे मिळून पृथ्वी होयच. ही उदाहरणे देणे आता पुरे. जे जे अचेतन आणि कठीण असते ते सारे पृथ्वीमय आहे, यावर विश्वास बाळगा. जे जे अचेतन आणि कठीण आहे ते सारे पृथ्वीमय आहे, असा विश्वास बाळगा. त्यानंतर पाण्यापासून झालेले पदार्थ. आता पाण्यापासून काय झालेलं आहे, हे आपल्याला का सांगितलेलं आहे की आपण समोर एखादी वस्तू बघितली तर तिच्यामध्ये कोणत्या पंचमहाभूतापासून ती बनलेली आहे याचं आपल्या मनामध्ये ती तयारी झाली पाहिजे. जेव्हा आपण स्थूल पंचमहाभूते बघू शकणार आहोत तेव्हाच आपल्याला सूक्ष्म पंचमहाभूतांचे ज्ञान होणार आहे. त्यामुळे आधी ही स्थूल पंचमहाभूते समजून घेऊयात, म्हणजेच हळूहळू त्याच्या आतमध्ये लपून असलेली किंवा सूक्ष्म रूपाने असलेली दुसरी पंचमहाभूते, दुसरी 4 भूते सुद्धा ओळखता येतील. यानंतर पाण्यापासून झालेले पदार्थ सांगतात. आतापर्यंत पृथ्वीचे रूप सांगितले, आता पाणी कसे आढळते ते सांगतो. श्रोत्यांनी पाण्याचे रूप लक्ष देऊन ऐकावे. विहीर, आड, तलाव, निरनिराळ्या नद्यातील पाणी, ढग आणि 7 समुद्र मिळून सगळे पाणीच आहे. श्लोकार्थ. मिठाचा, दुधाचा, दारूचा, तुपाचा, दह्याचा, उसाच्या रसाचा आणि गोड पाण्याचे असे 7 समुद्र आहेत. खरं आपण हे समुद्र काही बघितलेले नाही, पण आपल्या अनेक ग्रंथांमध्ये या समुद्रांचा वर्णन येतो. आपल्याला परब्रह्म कुठं आहे असं सांगितलं जातं तर क्षीरसागरामध्ये सांगितलं जातं. आता क्षीरसागरामध्ये तर आहे, तर म्हणून त्या
क्षीरसागरामध्ये तो तलावात तो आहे, समुद्रात आहे असे सांगितलेलं आहे. खारट समुद्र नेहमी पाहण्यात येतो हे सर्वांना ठाऊक आहे. त्यातून मीठ निघते म्हणून त्याच क्षार समुद्र असे म्हणतात. एक दुधाचा सागर आहे त्याला क्षीर समुद्र किंवा क्षीरसागर असे म्हणतात. उपमन्यूला देवाने तो कायमचाच देऊन टाकलेला आहे. एक सागर दारूचा तर एक पातळ तुपाचा आहे. एक निर्भळ दह्याचा आहे. एक सागर उसाच्या रसाचा तर एक शुद्ध गोड्या पाण्याचा आहे. हे पृथ्वीभोवती या पृथ्वीभोवती अशा 7 समुद्रांचा वेढा आहे. त्याप्रमाणे पृथ्वीवर व सभोवती अनेक ठिकाणी पाणी आहे. ते सगळे मिळून पाणीच होय. पृथ्वीच्या पोटात पाणी, पृथ्वीच्या सभोवतील पाणी, हे तिन्ही लोकांतील मिळून पाणीच होय. पुष्कळ प्रकारच्या वेली, अनेक प्रकारच्या झाडांचे रस, मध, पारा, अमृत, विष हे सारे पाणीच होय. तेलाप्रमाणे अनेक पातळ पदार्थ आहेत ते पाण्याहून निराळे दिसतात पण ते सारे पाणीच समजावे. उदाहरणार्थ रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी जे जे ओले आणि थंड असते ते सगळे पाणीच होय. आता यानंतर तेजाचे संकेत वर्णन करतात. आता तेजाबद्दल ऐकावे, सावधपणाने ऐकावे. चंद्र, सूर्य, ताऱ्यांचा समूह, तेजोमय दिव्य देह हे सगळे तेजमय आहे. जेथे उष्णता व दाहक सामर्थ्य असते, जेथे प्रकाश आढळतो तेथे तेज आहे असे समजावे. तेज म्हणजे अग्नी होय. विजांमध्ये, मेघांमध्ये विजेच्या रूपाने अग्नी आढळतो. प्रलय काळात अग्नी सृष्टीचा संहार करतो. अग्नी सर्व पृथ्वीला वेढून आहे. पृथ्वीवर केव्हाही कोठेही आग लागते. ते सगळे तेजाचेच प्रकार समजावे. जे जे प्रकाशमय आहे ते ते सारे तेजाचे रूप आहे. शोषण करणारे किंवा वाळणारे किंवा कोरडे करणारे जे उष्ण, जे सगळे शब्द तेजाचे अस्तित्व दाखवतात. वन्नी शंकरा नेत्रीचा, वन्नी काळाचे क्षुधेचा, वन्नी परिग भूगोळाचा तेज बोलिजे. 27वा म्हणजे ते आता जे जे प्रकाशमय आहे ते ते सारे तेजाचे रूप आहे. शोषण करणारे किंवा वाळवणारे किंवा कोरडे करणारे किंवा उष्ण हे सगळे शब्द तेजाचे अस्तित्व दाखवतात. यानंतर वायूच्या खुणा वर्णन करतात. वायू चंचल असतो. वायूमुळे जिवंतपणा असतो. जिवंतपणा म्हणजे चैतन्य. चैतन्यामुळे जीव प्राणी हालचाल करतात. हे वायूमुळे घडते. चलनवलन, पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळे घडून येतात. वायू प्राण रूपात शरीरात राहतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहे. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण आहेत. प्राणांचे स्थान हृदय. आता आपल्या शरीरामध्ये हे 5 प्राण असतात बरं का. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये असतात. त्याचं स्थान कुठे आहे ते ऐका. प्राणाचे स्थान हृदयामध्ये, अपानाचे स्थान गुदमध्ये, व्यान सर्व शरीरभर राहतो. आता प्राणाचे स्थान हृदयामध्ये म्हणजे आपण श्वास घेतो हे करतो ते प्राणाचं काम आहे. अपानाचे स्थान गुद म्हणजे आपल्या गुदद्वारातून सगळे जे नको असलेले शरीरातली जी घाण आहे ती बाहेर काढली जाते. ते काम कोणातर्फे जातं? अपानाचे स्थान. अपान व्यायामी चालते. व्यान हा संपूर्ण शरीरभर व्यापून राहतो. आता व्यानामुळे काय होतं? व्यान वायूमुळे आपल्या शरीरामध्ये म्हणजे सगळीकडं जे रक्त पुरवठा होतं किंवा अन्नाचं जे संशय इकडून तिकडून सगळे संपूर्ण शरीरभर जे फिरवलं जातं ते व्यान वायूमुळे फिरवलं जातं. उदानाचे स्थान कंठामध्ये म्हणजे कंठा या उदानाच्या स्नायूमुळेच आपले हे सगळे शब्द वगैरे आवाज येत असतात. हे उदानाचे स्थान जे म्हणजे उदान वायूचे जे स्थान आहे ते कंठामध्ये आहे. म्हणजे विशुद्ध चक्राचे स्थान, विशुद्ध चक्राच्या स्थानामध्ये उदानाचे स्थान आहे. समानाचे स्थान नाभीमध्ये आहे. प्राण जिवंत ठेवतो आणि प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहोत. समानाचे स्थान म्हणजे नाभीमध्ये आहे कारण ती मध्यभागी आहे ना. आपल्या शरीराचा जर समजा मध्य काढला तर ते नाभी स्थान येतं. म्हणून समान वायू कुठे आहे? नाभीमध्ये आहे. प्राण जिवंत ठेवतो म्हणून प्राणवायू आपण म्हणतो की नाही, तो ते प्राण जिवंत ठेवतो. अपान मलमूत्र विसर्जन करतो. व्यान सांध्यातील हालचाली करतो. उदान अन्न जलाचे विभाजन करतो व स्वप्नदर्शन
करतो. समान सर्व शरीरास अन्नरस पोचवतो. नागाचे कार्य ढेकर किंवा उचकी येणे, कुर्माचे कार्य पापणांची. आता हे पुढे जे नाग, कुर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपपंचप्राण दिलेले आहेत, त्यांची कार्य इथे दिलेली आहेत. यातील नागाचे कार्य ढेकर किंवा उचकी येणे, कुर्माचे कार्य पापणांची उघडझाप करणे, कृकलाचे कार्य शिंक येणे, देवदत्ताचे कार्य जांभ येणे, धनंजयाचे कार्य मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे. यानंतर आता शेवटी आकाशाच्या संकेताचे वर्णन करतात. आकाश पोकळ आहे, निर्मळ आहे आणि स्थिर आहे. 10 दिशांनी पसरलेला जो असीम अवकाश आहे तो आकाश समजावा. आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे. ते अनेकांमध्ये एकपणाने राहते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भूतांचा सर्व पसारा आकाशामध्ये असतो. आकाशा इतके सूक्ष्म दुसरे काहीही नाही आणि आकाश सर्वाहून मोठे आहे, विशाल आहे. आकाशाचा विचार करू लागले म्हणजे परब्रह्माचा विचार परब्रह्माचा आकाशाचा विचार करू लागले म्हणजे परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो. परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि तितकेच विशाल आहे. बघा आता इथं परब्रह्म आणि आकाश यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि तितकेच विशाल आहे. आकाश सुद्धा अति सूक्ष्म आणि विशाल आहे. म्हणून आकाश आणि परब्रह्म समान वाटतात. येथे शिष्याने असा आक्षेप काढला की आकाशाचे व ब्रह्माचे रूप जर सारखेच आहे तर आकाश हे ब्रह्म आहे असे का म्हणू नये. आकाश व ब्रह्म यात भेद काय. सहज पाहिले तर दोघात अभेद दिसतो. मग आकाश हे स्वतः सिद्ध ब्रह्म आहे असे का म्हणू नये. हा आक्षेप फार महत्वाचा आहे. दृश्य विश्वामध्ये अनंत गोष्टी आहेत, पण परब्रह्माला दृष्टांत देताना फक्त आकाशाचाच उपयोग करतात. तेही योग्यच आहे. कारण आकाश व मॅडम परब्रह्म थोडा यांची. आवाज वाढवा ना तुमचा. हो कमी सॉरी. येतोय असं म्हणतात. दृश्य विश्वामध्ये अनेक गोष्टी आहेत. येतोय आता बरोबर. एखाद्या इथला वाऱ्याचा आवाज वाढल्यामुळे की काय. होय. दृश्य विश्वामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण परब्रह्माला दृष्टांत देताना फक्त आकाशाचाच उपयोग होतो. तेही योग्यच आहे. कारण आकाश व परब्रह्म यांची लक्षणे वरून तरी सारखीच आढळतात. परब्रह्म अचळ आहे, अढळ आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे. आकाश देखील अगदी तसेच आहे. हे जर खरे तर आकाशच ब्रह्म असे का म्हणू नये. ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला दृश्यांचे महाद्वार ओलांडावे लागते. श्री समर्थ गेल्या समासात सांगितलेले की पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 भूते साधनाने ओलांडणे कठीण जात नाही. मनाने त्यांची कल्पना करता येते व कल्पनेने कल्पना नाहीशी करणे पण साधते. परंतु आकाशाची कल्पना करता येत नाही. ते शून्य आहे, ते रिकामे आहे. साधकाचे मन तेथे लय पावते. परमार्थामध्ये शून्याचा हा एक मोठा अनुभव समजतात. परंतु ब्रह्म काही शून्य नव्हे, ते आनंदमय आहे. म्हणून आकाशमय वृत्ती झाली तरी स्वरूप दर्शन झाले नाही हे विसरू नये. शिवाय मन कायमचे लय पावलेले राहत नाही, ते देहावर येते आणि तसे आले की पुन्हा दृश्याचे भान परत येते. म्हणून शून्याच्याही पलीकडे जाऊन मन उन्मन्न होते, तेव्हाच ब्रह्मदर्शन घडते. हे वर्म आहे. असा हा विषय चालू असता श्रोत्यांनी मध्येच आणखी एक आक्षेप उपस्थित केला. आकाशाच्या रूपाचा प्रश्नच नाही. आकाशाला मुळातच काही रूप नाही, म्हणून आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे. दोघांमध्ये मुळीच भेद नाही असे का म्हणू नये. 5 भूतांपैकी 4 भूतांचा नाश आहे, पण आकाशाला मात्र नाश नाही. त्याचप्रमाणे आकाशाला रंग नाही, व्यक्त आकार नाही, कोणता विकार नाही. शिवाय आकाश अचल दिसते, त्याचा कधीच नाश पावत नाही. म्हणून आमच्या मताप्रमाणे आकाश शाश्वत ब्रह्म आहे. कारण इंद्रियांच्या दृष्टीने बघितले
तर मन वरवर पाहून कल्पना करते. त्या कल्पनेप्रमाणे आकाश आणि ब्रह्म अगदी सारखेच आहेत असे निश्चितपणे वाटते. परंतु या दोन्हीमध्ये भेद आहे हे देखील तितकेच खरे आहे. उदाहरणार्थ उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था बाहेरूनच सारख्याच आढळतात. परंतु अंतर्यामी उन्मनी अवस्थेमध्ये शुद्ध जाणीव असते आणि सत्य स्वरूप साक्षात सत्य स्वरूपात ब्रह्माचा साक्षात स्पर्श होतो. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा ध्यान करायला बसतो आणि झोपतो, दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो ती वेगळी अवस्था असते, पण ध्यानामध्ये सुद्धा आपण शून्यत्वामध्ये जातो, हो की नाही? पण ध्यानामध्ये आपण शून्यत्वात गेलो तरी आपण जागे असतो म्हणण्यापेक्षा आपल्याला एक ज्ञान झालेलं असतं, हो की नाही? पण जेव्हा आपण झोपेत असतो, म्हणजे गाढ झोपेमध्ये असतो, तेव्हा काही आपण ध्यान करत असतो का? म्हणजे सूक्ष्म रूपाने होतही असेल, पण प्रत्यक्ष ती अवस्था बरोबर नाही. उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था बाहेरून सारख्याच आढळतात. म्हणजे ध्यान लागल्यावरती परफेक्ट जेव्हा ध्यान लागलेलं असतं तेव्हा बघा आपल्याला आसपासच्या सगळ्या गोष्टींचा जाणीवा नाहीसा होत्या. म्हणजे आपल्या जवळ काय चाललंय, आपण कुठं बसलेले ह्याची जाणीव नाहीशी होऊन जेव्हा आपल्याला खरं ज्ञान काही क्षणासाठी जेव्हा लागलेलं असतं, ध्यान लागलेलं असतं, तेव्हा जी अवस्था प्राप्त होते तेव्हा आपल्याला इतर कुठल्याही गोष्टींचं भान राहिलेलं नसतं. ती शून्यत्वावस्था जी आपल्याला येते ती त्या अवस्थेला काय म्हटलेलं, उन्मनी अवस्था आहे. हा, आणि गाढ झोपीची अवस्था त्या बाहेरून सारख्याच आढळतात, बघणाऱ्याला त्या सारख्याच आढळतील, इव्हन आपल्याला काही क्षणापुरत्या त्या सेम असतात. परंतु अंतर्यामी उन्मनीमध्ये शुद्ध जाणीव जागी असते आणि सत्य स्वरूप ब्रह्माचा साक्षात स्पर्श होतो. तर सुषुप्तीमध्ये जाणीवेच्या अज्ञानामध्ये पूर्ण लय असतो आणि वृत्ती शून्य रूप होते. दोन्ही अवस्थांमध्ये असा मूलभूत भेद आहे. उन्मनी अवस्था ज्ञानाची तर सुषुप्ती अवस्था अज्ञानाची असते. उन्मनी अवस्था ज्ञानाची तर सुषुप्ती अवस्था अज्ञानाची असते. म्हणजे आपण झोपेत जे असतो ते सुषुप्ती अवस्था असते. आलं लक्षात? उपनिषदामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे की ब्रह्मवित ब्रह्मैव भवती. अर्थ ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्मरूपच होतो. तोच दिव्य अनुभव श्री समर्थ स्वतःच्या प्रचितीने येथे सांगत आहेत. हे अनुभव घेणारा मी वेगळा राहून आकाशाचा अनुभव घेऊ शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप अशा द्वैतमय अनुभवाच्या पलीकडे आहे. म्हणून आकाश आणि ब्रह्म दोन्ही एकच असू शकत नाही. दोन्हीमध्ये साम्यता नाही. दुधामध्ये पाणी मिसळले तर पाणी दुधासारखे दिसते, पण राजहंस ते पाणी निराळे काढू शकतो. त्याचप्रमाणे आकाश आणि ब्रह्म एकरूप दिसतात खरे, परंतु संत मात्र त्यातील भेद बरोबर जाणतात. मायेचा हा सारा दृश्यमय पंचभूतात्मक पसारा मोठा गुंतागुंतीचा आहे, क्लिष्ट आहे. संतांच्या संगतीमध्ये राहून ही गुंतागुंत सोडवावी. अशा रीतीने संतांचा समागम करून मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावी. अशा प्रकारे हा 5वा समास पूर्ण झालेला आहे. माझे काही उच्चार अस्पष्ट येत होते कारण की आजच माझ्या जिभेला चहा पिताना चटका बसलेला आहे. त्यामुळे काही उच्चारांची मला स्वतःला सुद्धा जाणवत आहे की ते उच्चार स्पष्ट येत नाहीये, जीभ मला साथ दिलेली नाहीये. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे हे सगळं निरूपण मी माझ्या रूपाने माझ्या बुद्धीच्या कुवतेने निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी मला बेलसरे गुरुजींच्या जे निरूपण आहे किंवा जे भाषांतर किंवा जे स्पष्टीकरण आहे त्याचा उपयोग झालेला आहे. त्याचबरोबर मी कल्याणीताईंची यांची सुद्धा काही प्रवचने ऐकलेली आहेत, त्याचाही मला उपयोग झालेला आहे. त्यांच्या साह्याने मी ह्या माझ्या बुद्धीला जमेल अशा पद्धतीने हे विवरण केलेलं आहे. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. जे चुकलं असेल ते माझं आहे आणि जे चांगलं झालेलं आहे ते समर्थांनी करून घेतलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर, अतिशय सुंदर मृदुला मॅडम. खूप छान तुम्ही निरूपण केलं. माया आणि परब्रह्म काय आहे, मूळ माया कोणती आणि परब्रह्म काय, त्याचं वर्णन केलं. पंचमहाभूतांचं वर्णन केलं. तसं आपल्याला पंचमहाभूतांच्या तत्वाबद्दल सगळं माहितीच आहे. उपनिषद जेव्हा घेतले होते
त्यावेळेस त्यांची उत्पत्ती कशी झाली काय ते सगळं आपण ऐकलेलंच आहे. ज्यांनी हे ऐकलं असेल त्यांना माहिती असेल, नवीन लोकांना तसं माहित नसेल. पण अतिशय सुंदररित्या तुम्ही समजावून सांगितलं आणि दृष्टांतही खूप छान दिले, वेगळे वेगळे उदाहरणं देऊन समजून सांगितलं. तर आता मला फक्त एकच गोष्ट इथे सांगावीशी वाटते, की आता परब्रह्म तत्व जे आहे, परमात्म तत्व जे म्हणतो आपण, ओंकार रूप आहे, ते मूळ ओंकार आहे, ते परम तत्व आहे. त्याच्यानंतर माया उत्पन्न झाली, मायेतून तन्मात्रा उत्पन्न झाल्या, म्हणजेच आपले पंचमहाभूत जे आहेत. आणि मग त्या तन्मात्रामध्येच मग आपण जे म्हणतो की आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे तत्व झाले. त्याच्यामध्ये तीन गुण आपले माहिती आहे, सत्व, रज, तम. हे आत्ताच सांगितलं मॅडमने, आणि त्याचं काय काय असतं त्याच्यामध्ये ते सगळं सांगितलं. आणि आपण मागच्या वेळेसही बघितलं होतं उपनिषदांच्या अभ्यासामध्ये, की आकाश तत्वांचे जे आहे, घ्राणेंद्रिय, त्वचा, श्रोत्रेंद्रिय, वाणी वगैरे सगळं सगळं त्याच्या प्रत्येकाचे ते असतात. आणि त्यांचे काय म्हणतात त्याला, देवता पण असतात त्यांच्या. तर त्या सगळ्या देवता पण तसं इतकं सुंदर दिलं आहे दासबोधामध्ये, इतकं वर्णन अगदी सूक्ष्म रूपाने दिलंय. पण आपल्या वेळेअभावी पूर्ण आपण ते वाचू नाही शकत, त्यामुळे मॅडमने जरा थोडक्यातच घेतलं. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यातल्या माहितीच आहे, तन्मात्रा काय आहेत, म्हणजे पंचतत्व जे आहे. नंतर त्याच्यानंतर खालती येतं अंतःकरण चतुष्टय, त्याच्यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार पण येतं. त्या सगळ्यांच्या देवता आहे, अधिष्ठात्री देवता असं पण त्यांना म्हणतो. नंतर पंचप्राण येतात, आत्ताच मॅडमने प्राण वगैरे सगळं सांगितलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर तन्मात्रांची जे समष्टी तामस अंश जो असतो, त्याचं पंचीकरण प्रक्रिया असते, त्याला म्हणतात स्थूल पंचमहातत्वे. त्याच्यामध्ये काय काय येतं, ते स्थूल शरीर व सर्व दृश्यमान जगत, ते पण मॅडमने आत्ताच आपल्याला याच्यातून सांगितलं. त्यानंतर ज्ञानेंद्रिय जे येतात, त्याचे जे गुण आहे, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, या सगळ्याचं वर्णन रामदास स्वामींनी खूप सुंदररित्या या मायोध भवन ह्या 8व्या दशकामध्ये केलेलं आहे. आणि मॅडमने पण खूप छान घेतलेला आहे. तर असा एक तक्ता येतो, ऍक्च्युली त्याचा तो चार्टच असतो. आपण त्यावेळेस पण मी टाकला होता जेव्हा आपण ते घेतलं होतं उपनिषदांचं. तर तो एक चार्ट सुद्धा समजण्याच्या दृष्टीने आपण घेऊ शकतो, किंवा मी टाकू शकेल त्याच्यामध्ये, किंवा तुमच्याजवळ मॅडम असेल तर तुम्ही पण टाकू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुष जो असतो, समजा आपण परब्रह्म परम तत्व जे आहे त्याला पुरुष ही उपाधी देऊन एक सोप्या भाषेत मी थोडस सांगते, की तो जेव्हा एकटा राहत असतो तेव्हा एकटा असतो, त्याला खूप गोष्टींची गरज नसते. पण लग्न झाल्यानंतर जी स्त्री त्याच्या जीवनामध्ये येते, तर आपण तेच म्हणू शकतो, परमतत्वाने जी माया उत्पन्न केली आणि त्या मायेचा जो पसारा असतो, म्हणजे जसं आपण आपल्या स्वतःला वरनच म्हणू शकतो, की स्त्री घरात आली की किती त्या वस्तू वाढतात आणि त्या सगळा पसारा असतो घरात आणि ती सगळं आवरत असते, तसं हे तत्व. आणि म्हणजे त्याच्याशी बरोबरी नाही होऊ शकत, पण सोप्या भाषेत समजण्यासाठी आपण समजू शकतो, की एकट्या व्यक्तीला त्याच्या सगळ्या गोष्टींची गरज नसते. पण जेव्हा स्त्री तत्व येतं, म्हणजे माया जी आपण म्हणतो, ती जेव्हा मूळ माया उत्पन्न केली, तिने हा सगळा सृष्टीचा पसारा तयार केला. म्हणजे सगळे तन्मात्रा तयार झाल्या. त्यानंतर सत्वरजतम, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मायेच्या द्वारे निर्माण झालेल्या आहेत. आणि ते सगळं दृश्य जे आपण बघतोय ते मायेच्या द्वारे बघतोय. खरं म्हणजे माया ही त्याच्यातूनच उत्पन्न झाली आहे आणि ती परत त्याच्यातच विलीन होणार आहे. तर अशा प्रकारे हे थोडक्यात समजण्यासाठी मी पुरुष आणि स्त्रीचा तुम्हाला एक दृष्टांत दिला. अं, त्याद्वारे तुम्ही थोडस समजू शकाल. आणि मग जे पंचमहाभूत जे आहे त्याचं इतकं सुंदर वर्णन, की पंचमहाभूत जे एक घेतलं आपण, त्याच्यामध्ये अर्धा भाग ते पंचमहाभूत असतं आणि एक चतुर्थांश भाग बाकीचे पंचमहाभूत त्याच्यामध्ये ऍड असतात. त्याचं पण खूप सुंदर. आणि ते कसं प्रकारे ते कशा कशामध्ये असतात, स्थूल जीवनामध्ये पण आपल्याला ते काय काय आहे ते खूप सुंदर समजून सांगितलंय दासबोधामध्ये. तर अतिशय सुंदर झालं. खूप खूप धन्यवाद मृदुला मॅडम तुम्हाला. आणि हा जो दशक होता तोही खूप सुंदर होता, आणि इतका वेळ सगळ्यांनी इतक्या म्हणजे तटस्थपणे ऐकलं आणि बसले इतका वेळ, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू सगळ्यांना. उद्या आपण परत याच वेळेस भेटूया. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही.